Father God, we thank you for this evening to come and worship you in spirit and in truth, Lord. And thank you for blessing us whole day, and thank you for stopping the rain that we can come and to study your word, Lord. And as we meditate on your word, the last word, Lord, today, that you'll be with us, guide us, and lead us, Lord. And you'll help us to learn more from your word. Bless us, Lord. In Jesus' name we pray. Amen. Amen. स्क्रीन दिसते ना ऑनलाइन? येस दादा. गुड. सो आजचं वचन आहे फिलिपिकरास पत्र 1 पहिला अध्याय 6वं वचन. पण आपण 1 ते 6 वाचूया, मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये. 1 ते 6 करेक्ट. एक मिनिट तुम्हाला स्क्रीन. स्क्रीन दिसते मोहित अजूनही? येस दादा. नो बट यू सी वचन दिसते का स्क्रीनवरती? नाही, टीम्स दिसत आहे आता. स्टॉप शेअरिंग. ओके, आता विजिबल. फिलिपई 1 ते 6. फिलिपई येथील अध्यक्ष व सेवक यांच्या बरोबर ख्रिस्त येशूच्या ठाई असणाऱ्या सर्व पवित्र जनांना येशू ख्रिस्ताचे दास पौल व तिमोथेय यांच्याकडून देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. मला तुमची जी एकंदर आठवण आहे त्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुम्ही सहभागिता त्याच्यामुळे तसे करतो आणि तुम्हा सर्वांसाठी नेहमी प्रत्येक विनंतीच्या वेळेस आनंदाने विनंती करतो. ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरोसा आहे. आमेन. You want to read English? Paul and Timothy, servants of Christ Jesus, to all God's holy people in Christ Jesus at Philippi, together with the overseers and deacons, grace and peace to you from God our Father and the Lord Jesus Christ. I thank my God every time I remember you. Give all my praise for all of you. I will always pray with joy because of your partnership in the gospel for the first day until now, being confident of this, that he who began a good work in you will carry it on to completion until the day of Christ Jesus. Amen. Thank you. So first of all, welcome everybody. जे इथे जमलेले आहेत आणि ऑनलाईनही आहेत. I believe ऑनलाईन आपल्याबरोबर नम्रता, शशी सिस्टर, मोहित, अँजेला आणि कावेरी. गुड. आणि मे बी सम अजून काही जण जॉईन होतील आणि इथे काही ग्रुप चांगला जमलेला आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल प्रेज गॉड की आता जर तुम्ही मेसेज बघितला असेल की अगेन द टाइम, पुन्हा ती वेळ आलेली आहे. कारण आपण सगळे जरी आठवडाभर एकमेकांशी बोलत नसलो तरी सगळ्यांच्या अंतःकरणात शनिवारची संध्याकाळ एक ओढ असते, एक प्रकारची एक पूल आहे आपल्याला की वी वॉन्ट टू कम टुगेदर. कारण हे कळून चुकलेलं आहे की त्या आमच्या एकत्र येण्यामध्ये, एकत्र येऊन अभ्यास करण्यामध्ये नक्कीच
काहीतरी आमच्या विश्वासाबद्दलच्या आमच्या अंडरस्टँडिंग मध्ये भर परमेश्वर टाकत आहे आणि त्यामुळे आम्हाला एकत्र यायला आनंद होतो. आणि हे एकत्र येणं हे जर तुम्ही आपल्या स्वतःला विचारलं तर आपल्यामध्ये असा एकही गुण नाही. आता म्हणजे तुम्ही जर म्हणाल फॉर एक्झाम्पल सगळ्यात सोपं अंकल आणि आंटीला आहे, कारण त्यांच्या घरामध्ये आपण भेटतो. रिअली स्पीकिंग तुम्ही जर बघाल तर तेही स्ट्रगल करतात फॉर दॅट मोमेंट. मेनी ऑब्स्टेकल्स येतात, परंतु त्याच्यावर मात करू शकून दरवाजा ओपन करून सगळ्यांना घरात येऊ देऊन हा प्रकल्प करू देणे याच्या मागे देखील ऑफकोर्स त्यांची इच्छा आणि त्यांचे प्रयत्न, परंतु परमेश्वराचा पूर्ण हात याच्यामध्ये आहे. आणि आपला आजचा टॉपिक तोच आहे. आजचा टॉपिक आपला तोच आहे. ह्या वचनाचा आधार घेऊन याचा थोडासा आढावा घेऊन आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे, कारण आपण सध्या एक विशिष्ट प्रकारे डॉक्ट्रिन्स मधून जात आहोत. 5 मुद्दे जे मांडण्यात आले होते, चुकीची जी समज चर्चमध्ये घालण्यात येण्याचा प्रयत्न करत होते ते समज हाणून पाडण्यासाठी वचनामधनं 5 मुद्दे मांडण्यात आले होते. सो वी आर गोइंग टू लुक इनटू समथिंग जे काही सुरू केलेलं आहे ते पूर्ण केलं जाईल. आणि याचं सुंदर उदाहरण जर सांगायचं झालं तर आपल्या परमेश्वर येशू ख्रिस्ताने देखील क्रूसखांबावरती शेवटचा श्वास घेत असताना काय म्हणाला? पूर्ण झालं आहे. इट इज फिनिश्ड. गॉड परमेश्वर आपण आपल्या शब्दाला महत्व देतो. अरे मी शब्द दिलाय, अरे मी त्याला शब्द दिलाय, आय मस्ट फुलफिल इट. साधा माणूस असं म्हणतो. कॅन यू इमॅजिन परमेश्वराकरता त्यांनी दिलेला स्वतःचा शब्द किती महत्वाचा असू शकतो. आणि इथे परमेश्वराला कोणाला जबाब नाही द्यायचा. माणसाच्या बाबतीमध्ये वी थिंक अरे मी बोलतोय, मी त्यांच्या 4 लोकांसमोर बोललेलो आहे, मला ते पूर्ण केलं पाहिजे, नाही तर मी खोटा पडेल. परमेश्वराच्या वरती कोण आहे? परमेश्वराच्या वरती कोणी नाही. म्हणून असं एका ठिकाणी लिहिलेलं आहे, अब्राहमाला वचन देत असताना परमेश्वराने स्वतःची शपथ घेतली, कारण त्याच्यावरती दुसरं कोणीच नाही. तर आमच्या आयुष्यात काय होत आहे आणि परमेश्वर काय करत आहे, ते जे त्यांनी सुरू केलेलं आहे ते तो पूर्णत्वास आणणार आहे. मग ते पूर्णत्वास कधी येणार आहे? त्याला एक डेफिनाइट एंड आहे. असं नाही की बाबा हा जन्म, मग पुढच्या जन्मात इन्कार्नेशन पुनर्जन्म, कोणत्या सायकल मध्ये मोक्ष मिळेल माहिती नाही, पण ते पुण्याचं आणि पापाचं पारडं तुमचं बॅलन्स झालं की कधीतरी मिळेल. इट्स नॉट अबाउट दॅट. त्याला डेफिनाइट स्टार्ट आणि डेफिनाइट एंड आहे. म्हणून आपण अभ्यास करताना काय म्हणलो, आपण अल्फा आणि ओमेगाच्या मध्ये काय आहे शिकूया. कारण अल्फा परमेश्वर, ओमेगा परमेश्वर, याच्यामध्ये आम्ही शिकायला सुरुवात केली. आणि त्यामुळे आम्हाला या गोष्टीमध्ये जे परमेश्वराने आमच्यामध्ये कार्य सुरू केलेलं आहे त्या कार्याला देखील एक डेफिनाइट टाइम आहे. कधीपर्यंत? काय लिहिलेलं आहे 6वं वचन, बीइंग कॉन्फिडंट ऑफ दिस दॅट ही म्हणजे परमेश्वर who has begun a good work, ज्यांनी तुमच्यामध्ये एक चांगल्या गोष्टीच्या कामाला आरंभ केलेला आहे, it will work in you, will carry it on to completion until the day of Christ Jesus. येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत तो ते पूर्ण करणार आहे. तो पूर्ण करणार आहे. ह्याच्यात आपल्याला दिसून येतं, पौलाचं जर आपण बघितलं, पौलाची पत्र, फिलिप्पियरास पत्र, कळंसिकरास पत्र, करंथीकरास पत्र, पौलाची पत्र सुरू करण्याची पद्धत खूप सुंदर आहे. आणि ब्युटिफुली अप्रिशिएट्स अँड अपलिफ्ट्स द चर्च अँड रिमाइंड्स देम ऑफ द ट्रूथ. त्यांना त्या ख्रिस्तामध्ये त्यांना साध्य झालेलं, त्यांना प्राप्त झालेल्या वचनाबद्दल तो त्यांना आठवण करून देतो. आणि आठवण करून देत असताना या मंडळीला त्यांच्या विश्वास स्वीकारण्यापासून ज्या प्रकारे एक धगधगती आग जशी त्यांच्या अंगात आहे, एक उत्साह आहे, अशा उत्साह घेऊन जेव्हा त्यांनी काम करायला लागले प्रेषित पौलाबरोबर आणि प्रेषितांबरोबर, त्याचं आठवण करून प्रेषित पौल म्हणत आहे. आता हे पत्र लिहित असताना प्रेषित पौल जेलमध्ये आहे. AD 60-62च्या दरम्यान पत्र हे लिहिण्यात आहे त्याच्या. आणि हे चर्च मंडळी जी होती ती प्रेषित पौलाची दुसरी मिशनरी जर्नी जी होती तेव्हा स्थापन केलेलं चर्च आहे. आणि मग पुढे जेलमध्ये असताना प्रेषित पौल त्यांना पत्र लिहित असताना, वेगवेगळ्या गोष्टींना डील करत असताना, त्यांना एनकरेज करत असताना युनिटी अँड ह्युमिलिटी वरती प्रेषित पौल त्यांना सांगत आहे. आणि हे सांगत असताना इन द व्हेरी फर्स्ट वर्स
वर्सेस ही इज एनकरेजिंग देम. काय एनकरेजमेंट कसली? कारण मी एखादी गोष्ट करत असताना माझ्याकडनं ते होत नाहीये किंवा मला डिस्करेजमेंट येते किंवा मला अडथळे येत आहेत. मग काय होतं, मला असं वाटतं मी करायचा प्रयत्न करतोय परंतु ते मला मदत करत नाही, ते मला सारखा अडथळा देतात, असं आपलं एक प्रकारचं बोलणं सुरू होतं. परंतु इथं प्रेषित पाऊल सांगतोय की तुमची काय म्हणते, जेव्हा मला तुमची आठवण येते त्या प्रत्येक वेळी मी माझ्या परमेश्वराचे आभार मानतो आणि आनंदाने माझ्या सर्व प्रार्थनेमध्ये तुमच्या सर्वांसाठी नेहमी प्रार्थना करतो, कारण पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत शुभवर्तमानाच्या प्रसारात तुम्ही भागीदार झाले आहात. यू हॅव पार्टनर इन टू द गॉस्पल. वचनाच्या स्वार्थेमध्ये तुम्ही आमच्या बरोबर पार्टनरशिप मध्ये डे 1 पासून आहात. यू हॅव बीन फेथफुल, यू बीन वर्किंग. मग हे करत असताना एखादा मिशनरी किंवा एखादा चर्च किंवा हळूहळू काही दिवसांनी नाराजी पत्करावी लागू शकते आपल्याला, कारण अरे कोणी ऐकतच नाहीये, मग कोणाला आमचे मतच पटत नाहीत. अँड दिस डिस्करेजमेंट कॅन कम अँड स्टॉप. कारण तिथे काय होतं, वी ट्राय टू टेल अस की वी आर ट्राईंग, परंतु प्रेषित पौल इमिडिएटली त्या पार्टनरशिप नंतर आठवण करून देतो की तुमच्यामध्ये लोकांना सुवार्ता सांगण्याचं जे कार्य परमेश्वर पित्याने सुरू केलेलं आहे ते कार्य तो ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत पूर्ण करणार आहे. वी आर नॉट सपोज टू बी कन्फ्युजिंग दिस गुड वर्क ऍज दारू पिणारा होता आता त्याची दारू पिणं बंद होणार आहे, व्यसनी होता त्याचं व्यसन बंद होणार आहे, शिवाय दॅट ही इज नॉट टॉकिंग अबाउट. दीज आर द साइड इफेक्ट्स ऑफ साल्वेशन. तारण झालेल्या व्यक्तीमध्ये बदल घडतोच, परंतु तो बदल एका विशिष्ट कार्यासाठी आहे, ते म्हणजे सुवार्ता सांगण्यासाठी. आमच्या कानावर सुवार्ता आली, कोणीतरी सांगितली म्हणून आम्ही बदललो ना, नाहीतर आम्ही काय होतो, आमच्यामध्ये काहीच फरक पडला नसता. सुवार्ता इज द मेन फोकस ऑफ गॉड हेल्पिंग अस टू फिनिश द जॉब इन अस, राईट. सो थोडक्यात हा आढावा घेतल्यानंतर we want to get back to our series now. इथे काय चालू आहे, we are trying to understand our series in terms of how God is going to complete this work. So अच्छा, okay, now the way we understand is या वचनाला घेऊन, म्हणजे आतापर्यंत आपल्या अभ्यासाचा पॅटर्नच हा होता. आपण अजून एक्सपोजिशनल स्टडी सुरू केलेला नाहीये. फॉर एक्झाम्पल मागच्या आठवड्यात आणखी जसं आपल्याला एक्सपोजिशनल त्या वचनातनं घेऊन डिवाइड करत 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 आणलं, तसं आपण आपल्या या पॅटर्न मध्ये करत नाही. सध्या वी आर युझिंग द बायबल वर्स which is used to support an argument, and then using that as the springboard we try to understand something about the doctrine. आपला आजचा डॉक्ट्रिन आहे perseverance of saints. So we'll go a little bit slow here. आतापर्यंत आपण या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत बरं का. मागच्या रेकॉर्डिंग जर बघितलं तुम्ही तर आपल्या जवळ 6 रेकॉर्डिंग आहेत आणि वी आर कम अबाउट द पॉइंट. द शेवटचा जो आहे पी सगळ्यात उजवीकडे खालचा म्हणजे परसिव्हिअरन्स ऑफ सेंट्स, संतांची चिकाटी. परंतु त्याच्या आधी एकूण भ्रष्टता, एनी वन लाईन स्टेटमेंट ऑनलाईन किंवा इथे एकूण भ्रष्टतेमध्ये आपण काय शिकलो, एकूण भ्रष्टतेमध्ये आपण काय शिकलो. ऑनलाईन यू कॅन स्पीक एज वेल. या All are dead in our trespasses. All are dead in our trespasses. आम्ही जन्मतः आम्ही पापी आहोत, म्हणजे आम्ही डिप्राइव्ड आहोत. There is no capacity in us to choose God. देवाची निवड, देवाकडे स्वतःहून येण्याची क्षमताच नाही, कारण डेड बॉडी कॅनॉट मूव्ह. तसं आत्म्याने मृत असलेले आम्ही परमेश्वराचा शोध घेऊ शकत नाही, रोमकरास 3 मध्ये बघायला मिळतं. देन वी लुक्ड ॲट TU. व्हॉट इज यू? अनकंडिशनल इलेक्शन, बिनशर्त निवड. काय 1-2 शब्दात सांगता आलं तर?
आपल्यामध्ये काही चांगलं नाही तरी देवाने आपल्याला इलेक्ट केलं. इट इज हिज विल. परमेश्वराच्या इच्छेने त्याने त्याच्या स्वेच्छेने आमची निवड कधी केलेली आहे? बघितलं का आमच्यामध्ये गुण? अरे हा आता हा व्यक्ती आता रिटायर होणार आहे, हा अवेलेबल असेल, ह्याला चूज करू, किंवा ह्याच्यामध्ये वक्तृत्व आहे, चांगला बोलतो, ह्याला चूज करू, असं पाहिलं का परमेश्वराने? त्यांनी कधी निवड केली आपली? बिफोर द फाउंडेशन ऑफ बिफोर द फाउंडेशन ऑफ द क्रिएशन. काळाच्या पूर्वीच परमेश्वराने त्याच्या लोकांची विना अट निवड केलेली आहे. TUL, लिमिटेड अटोनमेंट, मर्यादित प्रायश्चित्त. प्रायश्चित्त कोण करतो? ज्यांनी चूक केली आहे तो. परंतु हे प्रायश्चित्त आपल्या वतीने, अटोनमेंट आपल्या वतीने करण्यात आलेलं आहे. तर ते कुणासाठी करण्यात आलेलं आहे? ज्यांची निवड झालेली आहे, म्हणजे लिमिटेड आहे ती. इट्स नॉट फॉर. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली, त्या जगाची डेफिनेशन इमिडिएटली योहान 3:16 मध्ये छोटी होऊन जाते. कारण जो त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही. TULI. आय काय बघितलं आपण? इररेसिस्टिबल ग्रेस, अप्रतिम कृपा. कशी असते कृपा परमेश्वराची? नकारता न येणारी. आम्ही तिला नकारू शकत नाही. त्याचा पूर्णपणे आमच्यावर अधिकार आहे. आम्ही त्याचे आहोत आणि निवडलेले असल्यामुळे एका विशिष्ट वेळेच्या मध्ये आपल्या आयुष्यामध्ये, मी 12 वर्षाचा, 10, 15, 30, 40 डेथ बेड, मरणाच्या गादीवरती आहे, आता माझा श्वास शेवटचा आहे, तेव्हा देखील परमेश्वर मला तारण देऊ शकतो आणि त्याच्या इच्छेवरती अवलंबून आहे. सो त्याची कृपा इररेसिस्टिबल आहे. म्हणजे मी मनुष्य म्हणून माझ्यामध्ये त्याला रोखण्याची ताकद नाहीये, तर मी ते त्याच्यावर पडून समोर त्याला स्वीकारतो. LI. आणि शेवटचं म्हणजे परसिव्हिअरन्स ऑफ सेंट, चिकाटी लागून राहणे आणि गोष्ट जी ठरवली आहे ती साध्य करणे. चिकाटी कशा करता लागते? परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, जेव्हा विद्यार्थी चिकाटीने अभ्यास करतो तेव्हा पेपर चांगला जातो. प्रोजेक्ट डिलिव्हर करायचा आहे, चिकाटीने काम करतो, वेळेवर ऑफिसला जातो, सगळे कोडिंग नीट समजून घेतो आणि कोड नीट डिलिव्हर करतो, तेव्हा चिकाटीने तो प्रोजेक्ट डिलिव्हर होतो. मग जगामध्ये ज्या गोष्टी आम्ही करतो, अचीव करतो, त्याच्याकरता तुम्ही पाहताल कित्येक लोक सक्सेसफुल आहेत, कित्येक बिझनेसेस सक्सेसफुल आहेत, कित्येक लोकांना पाहिजे ते मिळत आहे. बट नॉट नेसेसरी दे आर ख्रिश्चन. ते सगळे काही ख्रिस्ती विश्वासातले नाहीये. मग हे चिकाटी, हा चिकाटीचा प्रकार जो आहे, हा कसल्या बाबतीत चिकाटी परमेश्वर इथे सांगत आहे आपल्याला वचनामध्ये? कसल्या प्रकारच्या चिकाटीबद्दल सांगण्यात येत आहे? तर तुम्ही पाहताल परसिव्हिअरन्स ऑफ सेंट्स, संतांची चिकाटी याबद्दल तिथे लिहिलेलं आहे. मग संत कोण आहे? काय एनी आयडिया, एनी थॉट? संत, हु इज सेंट इन ख्रिश्चन बाय बिब्लिकल कॉन्टेक्स्ट? एनिथिंग ऑनलाइन, एनी थॉट? बिलीवर. अ बिलीवर, विश्वासणारा. देवाच्या योजनेने बोलवलेला विश्वासणारा तो म्हणजे संत म्हणला जातो. आपल्याला नाहीतर जगात जर व्याख्या विचारली, संत म्हणजे त्यांच्या मूर्त्या लागल्या असतात किंवा भगडे कपडे घातलेले असतात, किंवा कॅथलिक चर्चमध्ये तुम्ही गेला तर त्यांचे सेंट्सच्या मूर्त्या त्यांना पण प्रार्थना करतात. तसे नाही. संत म्हणजे पाप क्षमा झालेले, पापापासून स्वच्छ केलेले, ख्रिस्त येशूच्या नावात बोलावलेले, सार्वकालिक जीवन प्रदान करून केलेले पूर्णपणे, असे आम्ही प्रत्येक विश्वासी, आम्ही संत, संतांची चिकाटी. मग ती चिकाटी कशा करता? दादा आवाज येत नाहीये. नाहीये तिकडे तुम्हाला छोट्या काळ्या अक्षरात, लाल अक्षरात लिहिलं आहे, कन्सर्निंग गॉस्पल, सुवार्तेबद्दल चिकाटी आहे. परमेश्वर आपल्यावरती प्रीती करतो
आणि त्याला आपल्या आत्म्याची काळजी आहे. त्याला आपल्या आत्म्याची काळजी आहे. त्या आत्म्याला वाचवण्यासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या माझ्यासाठी मरणास धाडला. आज सकाळीच मी बोलत होतो, येशू ख्रिस्त आमच्यासाठी मरणास धाडला. आमच्या वतीने तो मरण पावला. स्वतःच पाप त्याच्या ठाई नव्हतं. ही वॉज होली 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 सन ऑफ गॉड, येट ही डाईड फॉर अस. आमच्यासाठी मरण पावला आणि आमच्यासाठी पाप क्षमा त्याने रक्ताने विकत घेतली. आम्ही रक्ताने विकत घेतलेले आहोत जर आम्ही विश्वास ठेवणारे आहोत. आणि मग असे आम्ही पाप क्षमा झालेले, आम्हाला काय आहे? सार्वकालिक जीवनाची आशा आहे. सार्वकालिक जीवनाची आशा. लोक म्हणतात अरे विश्वास ठेवून काम झालं, इज सो इझी अँड सो चीप. इट इज नॉट चीप. माझ्या वतीने परमेश्वराने सगळ्यात मोठी किंमत मोजलेली आहे. मला फक्त विश्वास ठेवायला सांगतोय तो. आणि त्या विश्वासाद्वारे मी आता विश्वास ठेवल्यावर काय मला प्राप्त होतं? येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यावर तारण प्राप्त होतं. दॅट इज व्हॉट इज. तारण म्हणजे परमेश्वराबरोबर पीस. आज पृथ्वीवर जरी मी असलो तरी माझा परमेश्वरावर आपला एक संगणमत आहे, एक प्रकारे पीस आहे. आणि दॅट पीसचा एंड कुठे आहे? नवीन स्वर्ग नवीन पृथ्वीमध्ये परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपण असणार आहोत. प्रगटीकरण जर वाचलं तर विल अंडरस्टँड ऑल दोज डिटेल्स. परंतु या ठिकाणी माझ्या कानावर तर सुवार्ता कोणीतरी सांगितली, ती मी स्वीकारली, ती मी आता आत्मसात केली आणि मी आता ख्रिश्चन झालो. पण मी तोंड उघडून कोणाला सांगतच नाहीये. मग माझं तारण खरं आहे का? माझी स्थिती त्या दाखल्यामध्ये सांगितलेल्या चोर अधिकाऱ्यासारखी नाही का, ज्याचं मोठं कर्ज माफ करण्यात आलं आणि बाहेर गेल्यावरती साध्या 100 रुपयाकरता तो दुसऱ्या नोकराची गचंडी धरतो? आम्ही तसे आहोत की आम्ही इग्नोर करतो आमचं तारण आणि लोकांच्या पापांच्या पापक्षमेसाठी प्रयत्न करत नाही. जर पाऊल म्हणतो माझ्यासारखा व्यक्ती, मी जो ख्रिस्ती लोकांना मारायला आणि पकडायला चाललो होतो, वॉरंट हातात होतं माझ्या, आणि अशा व्यक्तीला परमेश्वर तारण देऊ शकतो, तर मी सगळ्यांना सांगू का नाही त्याची सुवार्ता? त्यामुळे जर तुम्ही बघितलं आपलं मागचं जे वचन होतं, इफ यू गो बॅक, वचन 5 मध्ये लिहिलेले आहे, बिकॉज ऑफ युअर पार्टनरशिप इन गॉस्पल फ्रॉम द फर्स्ट डे अंटिल नाव. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत तुमची आमच्या बरोबर ती सुवार्ता सांगण्यामधली जी कसक आहे, त्या कसकीमुळे मला आनंद वाटतो, परमेश्वराचे मी उपकार मानतो. आणि मला कॉन्फिडन्स आहे, बीइंग कॉन्फिडंट ऑफ द फॅक्ट दॅट परमेश्वर ही हू हॅज बिगिन द गुड वर्क इन यू. काय गुड वर्क होतं? मग ते गुड वर्क हे की मला चांगला जॉब लागावा, खूप पैसे कमावे, माझ्या मुलीचं लग्न मोठं करावं. इज दॅट द गुड वर्क? The good work is that I have received freely while I was not worthy of it. लायकी नसताना जिवंत परमेश्वराने त्याच्या पुत्राद्वारे मला तारण दिलेलं आहे. तारण दिलेलं आहे, त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे. मला न मागता, न समजत असताना कृपेने, इरेजिस्टेबल कृपेने मला मिळालेला आहे. तर आता आय मस्ट गो अँड गिव्ह फ्रीली. फ्रीली फ्रीली यू हॅव रिसीव्ड, फ्रीली फ्रीली गिव्ह. दॅट्स अ कमांड फॉर अस, इट्स नॉट अ रिक्वेस्ट. आणि ते देण्याचं कार्य कशा प्रकारे आम्ही देऊ शकू, कशा प्रकारे आम्ही शेअर करू शकू, हे जे चांगलं कार्य आहे. कारण ह्या चांगल्या कार्याद्वारे काय होणार आहे? आत्मे वाचवले जात आहेत. आणि आत्मे वाचवले जाणे इट्स द हार्ट ऑफ गॉड. परमेश्वर, जिवंत परमेश्वराचे, आय एम नॉट टॉकिंग अबाउट एनी आयडल. मी कोणत्या मूर्तीचं किंवा लोकांनी इमॅजिन केलेल्या देवांबद्दल बोलत नाहीये. मी जिवंत एकच परमेश्वर जो आहे, तर आम्हाला कोणाची ओळख असेल जिवंत परमेश्वराची, त्या जिवंत परमेश्वराच्या अंतःकरणाबद्दल बोलत आहे, ज्याच्याबद्दल वचनात सांगितलं आहे की त्याचं अंतःकरण हेच आहे की पाप्यांचं तारण व्हावं. म्हणून येशू ख्रिस्ताला काय म्हणतात? पाप्यांचा मित्र. ही इज अ फ्रेंड ऑफ सिनर्स, नॉट टू बिकम. म्हणजे मी आता एक मुलगा आहे आणि माझे 4 मित्र आहेत, ड्रग ऍडिक्ट्स आहेत, सो आय गो and take drugs and I become drug addict. No, तसा मित्र नाही. मी असा मित्र, मी त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना त्यांच्या ड्रग अडिक्शन मधून सोडवून आणण्याची इच्छा ठेवणारा मित्र. तसा आमचा ख्रिस्त, ज्याच्या काही खूप स्वतःच पाप नव्हतं, तरी तो आमच्यासाठी मनुष्य झाला आणि आमच्यासाठी पाप होऊन त्या क्रूसखांबावर खिळला गेला. येस प्लीज. तुम्ही सांगितलं निवड ही युगारंभ, बिफोर फाउंडेशन पासूनची आहे.
मग मी सुवार्ता सांगते आणि आत्मे येतात, मग ते कशासाठी? गुड क्वेश्चन. हा क्वेश्चन आपला त्या D1ला पण होता. ह्याच्यामध्ये येतं रिस्पॉन्सिबिलिटी. परमेश्वर जो आहे ना, गॉड इज फेअर. नाही तर मग परमेश्वराला म्हणू शकतो कठपुतली चालवतो, परमेश्वर फक्त कठपुतली चालवतो. इट्स अ गॉड्स नेम ॲट स्टेक. ठराविकच जर लोक त्यांनी निवडलेल्या आहेत, मग सुवार्ता सांगण्याचा उद्देश काय? आपल्याला माहिती आहे का, येशू ख्रिस्त स्वतः इथे असताना काय म्हणाल त्याच्या विद्यार्थ्यांना की मलाही माहिती नाही when that day is coming. फक्त परमेश्वर त्याला माहिती आहे. दिवस येणं वेगळं, सुवार्तेचा परिणाम वेगळा. जेव्हा येशू ख्रिस्ताने, मग तसं असतं तर येशू ख्रिस्ताने 12वरचा संदेश दिलाच नसता, आपल्या निवडलेल्या लोकांना 12 लोकांना शिकवत बसला असता. पॉइंट इज गॉड्स मेसेज इज फॉर द वर्ल्ड अँड द वर्ल्ड नीड्स टू नो दॅट मला जी शिक्षा मिळत आहे ती शिक्षा माझ्या न निवडण्याने झालेली आहे, मला परमेश्वराची सुवार्ता न स्वीकारण्याने झालेली आहे. आणि परमेश्वराला ह्याच्यामधून कोणीही दोष देऊ शकत नाही. राईट. द होल क्रिएशन, किती माणसं होते आता आपण एवढ्या लोकांचा विचार करतो, आधी किती होते? दोघच तर होते. त्या दोघांमध्ये एकीला बोलवण्यात आलं आणि तिच्या बोलवल्यानंतर दुसऱ्याने ऐकलं आणि त्याच्या ठाई लागलं आज्ञाभंगाचं पाप. तिथून पुढे सगळं जग आलेलं आहे, ते सगळं जग नश्वरतेतच आलेलं आहे. असं धरायचं का, निवड ही युगापूर्वीची आहे. येस. आणि आता सुवार्तेद्वारे लोक येणार, त्यांची जी निवड आहे ती कशासाठी आहे हे आपल्याला माहिती नाही का? नाही तसं नाही. आय थिंक वी आर मिक्सिंग टू मेनी थिंग्स हियर. हा जो पूर्ण स्टडीज आहे ना, ह्याच्यामध्ये एक गोष्ट आम्हाला स्पष्ट होण्याची गरज आहे, आणि ती म्हणजे देवाचं सार्वभौमत्व. आणि देवाचं सार्वभौमत्व म्हणजे ते कसं 100% असेल तरच ते व्हॅलिड आहे. देव कधी तो पूर्ण पवित्र 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 आणि अर्धा पवित्र देव नाही. ते देवाचं सार्वभौमत्व कोणत्या प्रकारच्या अंडरस्टँडिंग मध्ये जास्त त्याला गौरव मिळू शकतो की ज्याच्यामध्ये त्यांनी निवडलेला एकही हरवला जात नाही. परंतु या पृथ्वीवर जगत असताना आम्हाला तारण प्राप्त झालं, आम्हाला ती समज नाहीये. आय कॅनॉट जज पीपल. अरे तो तारण झाला नाही, म्हणजे एखादा व्यक्ती ज्याचं तारण झालंय परिस्थितीनं तो काहीतरी वेगळा बरडायला लागलाय, मग आपण म्हणतो बघा याचं तारण झालंय, म्हणतो याने असं वागायला लागला. आय एम नॉट सपोज टू बी. त्याचा परमेश्वर त्याचं बघून घेईल, असं पावलाचं वचन आहे. माझा परमेश्वर माझं बघून घेईल. यू डोंट जज अमंग यू. यू हॅव बीन गिवन द रिस्पॉन्सिबिलिटी टू गिव्ह द गॉस्पल. नाव आता हे अभ्यास केल्यामुळे आता मला डोक्यात आलं की निवडलेले थोडकेच आहेत, मग मी कशाला प्रयत्न करू. ह्याच्यातनं मग प्रश्न मला पडतो, परमेश्वर तुला विचारतो की तू हा प्रश्न का करायला लागलेला आहे. तुला मी सांगितले तुझं काम करायचंय, ओबे. तू सुवार्ता सांग, रिझल्ट इज माइन. शेतकरी मसतो का, अरे एवढी पोती होती त्याच्यामध्ये मिलियन बीज पेरली, ते मिलियन मध्ये किती आले की नाही, तो बीज पेरतो सोडून देतो. गॉड ब्रिंग्स द ग्रोथ. म्हणजे करंतीकराच्या पत्रात जर वाचलं आम्ही तर परमेश्वर ग्रोथ देणार आहे. परंतु आम्हाला विश्वासणाऱ्यांना आमच्या विश्वासाची परख पण त्या रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये आहे. जर मी थांबलो त्या प्रश्नाला, आणि कसं आहे परमेश्वरांनी काय आदामाला सांगितलं, फळ खाऊ नको, खाल्लं तर मरशील. सिंपल ऐकायचं होतं फक्त. त्याच त्याला वळवलं सैतानाने आणि म्हणाला अरे मरशील, अरे तुझं देवासारखं होशील, बऱ्या वाईटाचं ज्ञान होणार तुला, त्यात काही वाईट आहे. शब्द फिरवले तेच आणि एंडेड अप डुईंग दॅट. आता देवाचं सार्वभौमत्व त्याच्यातनं दिसत असताना आमच्या डोक्यात विचार घातले जातात की मग काय करायचं सांगायची. ती गरज ह्या करता आहे की माझं तारण, पेत्र काय म्हणतोय, दिवसा गणित तुमचं तारण तुम्ही परखून पहा. व्हॅलिडेट युअर साल्वेशन. अँड द वे टू व्हॅलिडेट अवर साल्वेशन इज जर माझं अंतःकरण सुवार्ता सांगण्यामध्ये आहे का. आता तुम्हाला सांगतो, जर माझं अंतःकरण सुवार्ता सांगण्यामध्ये नाहीये, त्याच्याकरता 2 कारण होऊ शकतात. मी जगातच हरवलेलो आहे, मी माझं घर, माझा जॉब, आणि त्यामुळे मग बायबल वाचन नाही, मग सहभागिता नाही. या गोष्टी नसल्यामुळे हळूहळू काय होतं, सुवार्ता सांगण्याकरता तोंड उघडायची ताकदच नसते त्याच्या आपल्या व्यक्तीमध्ये, नसतेच ती. बघ साहजिकच आहे. जितकं मी परमेश्वराच्या सानिध्यात 24/7 देवाचं वचन आमच्यामध्ये खेळत असतं, तेव्हा आपल्या जिभेला सुवार्ता सांगण्याची इच्छा होते. सो आय थिंक द शॉर्ट आन्सर टू दॅट इज, हा जो प्रश्न आहे या प्रश्नाला उत्तर अंतःकरणात मिळणार आहे.
कोणी एक्सप्लेन केल्यामुळे उत्तर मिळणार नाही. हे परमेश्वर सांगणार आहे की इट इज माय कमांड फॉर यू टू गो अँड टेल, डू नॉट जज, आणि यू टेल आय नो. कसं माझ्या निवडलेल्या व्यक्तीला, कारण परमेश्वराचा निवडलेला व्यक्ती कसा आहे, डिफॉल्ट स्टेटस डेड, सगळे डिफॉल्ट स्टेटस डेड मध्ये आहेत, आणि त्या डेड स्टेट मधनं परमेश्वर त्यांना उठवणार आहे. उठल्यानंतर त्यांना जाणीव होणार आहे, आणि जाणीव झाल्यानंतर तहान लागणार आहे. तहान लागली की फक्त ख्रिस्ताने दिलेल्या पाण्यानेच ती तहान भागणार आहे. तो आता आपण उदाहरण बघणार आहोत त्याचं. काय म्हणतो की माझी कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी त्याची इच्छा. अशी जर त्याची इच्छा आहे तर तो काय करतो, मग सगळ्यांना संधी देतो ना. पण मग तो थांबलाय कशाला, किती लोक येतील, अजून किती लोक रिस्पॉन्स देतील, त्यांच्यावर इच्छेवर सोडलेलं आहे ना. पण त्याला माहिती आहे किती निवडलेले ते सगळे येणारच, ते येणारच. पण ह्याच्यापैकी कोणाला इच्छा आहे का यायची, तर थांबलाय ना. खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट, येशूच्या वेळेला आपण पाहत असताना, येशू पाहून हे सगळ्यांच्या पाहत असताना एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा की तो स्थित्यंतराचा काळ होता. जुन्या करारातून नव्या करारात जायचं, हे सगळं अजून तारणाचे मार्ग व्हायचा होता वधस्तंभावर, कितीतरी भविष्य पूर्ण व्हायची होती, आणि ती तेवढ्या 30 वर्षाच्या त्या काळामध्ये सगळं काही पूर्ण वधस्तंभापर्यंत ते पूर्ण होणार होतं ना. ते स्थित्यंतराचा काळ होता ना. ते सगळं लक्षात ठेवून ते कोणत्या काळाबद्दल बोलतात हे सगळं आपण आता हे जेव्हा प्रत्येक वचनाचा आपण अभ्यास करू तेव्हा जास्त डिटेल आपल्याला, पण हे आपण लक्षातच ठेवायचं की तो तेव्हा स्थित्यंतराचा काळ आहे. त्याप्रमाणे आपण पाहायचं त्याच्याकडे, त्याच्यात काहीतरी त्रुटी असं नाही पाहायचं. कारण येशू काय प्रार्थना करतो, मला हे देवा तू माझ्या हातात दिलेले मी एक पण सोडलेला नाही. आणि मग प्रार्थना काय करतो, ही तर माझी मेंढरं आहेत पण मला अजून दुसरी पण आणायची आहेत असं म्हणतो ना येशू स्वतः त्या प्रार्थनेमध्ये म्हणतो. याचा अर्थ तर थांबलाय त्याच्यासाठी, अजून पण यायचे त्याला माहिती आहे ना. हा, आपल्याला माहिती का हा आहे का तो आहे का तो आहे का, आपल्याला नाही. आपल्याला महाआज्ञा दिली जायच्या आधी की जा आणि सर्व गोष्टी सुवार्ता सांगा, घोषणा करा, आणि त्यांना पित्याच्या पुत्राच्या काय बाप्तिस्मा द्या, आणि जे काही शिकवले ते मी तुम्हाला शिकवले ते त्यांना शिकवा, ही आज्ञा दिली ना. मग याचा अर्थ आपल्याला तिथे निवडीविषयी शब्दही काढलेले नाही. आपल्याला फक्त काम करायचं, निवडी आपण नाही करायचं, निवडी करायची. आणि दुसरी गोष्ट, हा मुद्दा आलाच का, कारण चुकीची शिकवण आणत होते लोक, ते थांबवण्याकरता हा मुद्दा स्पष्ट करण्यात आला. नाही तर आधी बोलत नव्हते असं उघड. म्हणजे पूर्वी प्रेषित पौलांनी असं उघड लिहिलंय का, नाही. प्रेषित पौलाच्या लिखाणात दिसून येतात ह्या गोष्टी. प्रेषित पौलाने कुठेही इररेजिस्टिबल ग्रेसचा उल्लेख केलेला नाहीये. कोणत्याही भाषांतरामध्ये बायबलच्या इररेजिस्टिबल ग्रेस वर्ड येतच नाहीये. परंतु वचनाचा अभ्यास करून एका सोल्जर सारखं, मगाशी आपण जे गाणे गायलं त्या सोल्जर सारखं जॉन कॅल्विन आणि मार्टिन लुथर या लोकांनी या चुकीला अडवण्यासाठी त्यातनं शिकवून स्पष्ट केलेली आहे. मेडिकल लँग्वेज मध्ये बऱ्याच गोष्टींना एक शब्द दिला जातो की निवड जरी म्हटलेलं आहे तरी प्रभूच्या दृष्टिकोनातून अजून कोण कोण निवडलेले त्यांना सांगणं माझी गरज आहे. मी कोणालाही सांगत राहायचं, आपण सांगत राहायचं, त्यातच आपला विश्वास प्रकट होतो. हा निवडलेला असेल का, हा नसेल का, हा विचार मी नाही करायचा. आपण सांगत राहायचं, कारण त्यांनी मला ती आज्ञा दिली, मी ती आज्ञा पाळणार बस. गुड क्वेश्चन, व्हेरी गुड. आणि ह्या असे प्रश्न बरं का ऑनलाईन पण जे ऐकतात, असे जेव्हा प्रश्न येतात, अजून दुसऱ्या कोणत्या पद्धतीत येस. दुसरी गोष्ट, सुवार्ता आणि आध्यात्मिक वृद्धी याच्यामध्ये फरक. येस सांगतो, सॉरी. त्याच्यामध्ये फरक दिलं तर चांगलं होईल, सुवार्ता आणि आध्यात्मिक. येस येस येस. आय थिंक आपण उदाहरण घेतलं तर सुवार्ता पण होते आणि आध्यात्मिक वृद्धी पण होते. एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये फरक जर सांगितलं तर दुसरे प्रथम ऐकणारे त्यांना कळून येईल. बरोबर, खूप महत्वाचा पॉईंट सांगितला. म्हणजे प्रश्नाचं उत्तर देत असताना हा जो पॉईंट अंकलने आता सांगितला की सुवार्ता सांगणे इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी, परंतु आध्यात्मिक वृद्धी इज अवर नीड. राईट. जन्म तर झालेला आहे, परंतु त्या बाळाला आता निर्या दुधाची अपेक्षा आहे. काय म्हणतो पेत्र की वचनामध्ये
तारणामध्ये वाढण्यासाठी निर्या तानं बाळ निर्या दुधाची अपेक्षा करतात तशा अपेक्षेने वचनाकडे या, म्हणजे तुमची आध्यात्मिक वृद्धी होईल. आणि ज्याची आध्यात्मिक वृद्धी झाली तो व्यक्ती काय करतो, ते लहान लेकरू आता मम्मा पप्पा बोलायच्या ऐवजी पूर्ण जोड शब्द बोलायला लागतो, जोड शब्द बनवून मग सेंटेन्स बोलायला लागतो, मग त्यातला हळूहळू ग्रामर क्रिएट होतं. आणि अशी वेळ येते जेव्हा तो सगळ्यांना सुवार्ता सांगायला लागतो. हे सिंपल आहे. मी आज सकाळीच कोणाला तरी सांगत होतो की परमेश्वराने येशू ख्रिस्ताने जेव्हा निकोदेमसाला नवीन जन्म समजावून सांगत असताना फिजिकल जन्माचं उदाहरण वापरलं, नवा जन्म झाल्याशिवाय. मग तो म्हणाला मग आईच्या उदरात आता 60 मध्ये जाऊ, त्याला कळालंच नव्हतं काय म्हणतोय. येशू ख्रिस्ताने फिजिकल जन्माची व्याख्या वापरून स्वर्गीय सत्य सांगितलं होतं त्याला, की तुम्ही जेव्हा विश्वास ठेवताल तेव्हा विश्वासात मोहरीचा दाना एवढा विश्वास लागतो ना आम्हाला, परंतु मरण विश्वासात आल्यानंतर आपल्या या पृथ्वीवरच्या शेवटच्या दिवसापर्यंत काय मोहरीचा दानाच राहणार आहे? तो मोहरीच्या दाण्याचा वृक्ष होण्याची गरज आहे. नाही झालं तर मागच्या 2 स्टडीमध्ये आपण पाहिलं, तो म्हणतो की तुम्ही अजूनही दूधच पिताय, आतापर्यंत तुम्ही शिकवणारे व्हायला पाहिजे होतं. बरोबर. फक्त आपले मागचे 5-6 जर आपण जर नीट लक्षात घेतले ना, या तुम्हाला बरोबर त्यात लक्षात येईल. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे अंकल, आय थिंक वी नीड टू डू अ व्हेरी स्पेसिफिक टॉपिक ऑन दॅट, की सुवार्ता आणि आध्यात्मिक ह्याच्यामध्ये आपण थोडंसं सखोल अभ्यासाचं एखादं सेशनच घेऊ, म्हणजे त्याच्यात आपण जास्त ड्वेल करू शकतो. आध्यात्मिकता म्हणजे शेवटी काय आलं तर आम्ही पवित्र जीवन जगत रडत रडत राहिलं. सुवार्ता सांगत असं आमच्या जीवनाकडे बघून त्या व्यक्तीला असं नाही वाटतं का ही सांगते तर ही वागते. आपल्यातला बदल दिसला पाहिजे. करेक्ट. आणि मी किती सुंदर मी सांगतोय तर ते सांगत असताना माझ्या आयुष्यात ते दिसलं पाहिजे. दिसलं नाही तर तो म्हणाले सांगतात जातात, ज्ञान सांगत असतात, स्वतः तर काही करत नाही. त्यामुळे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट डिसायपलशिप इज अ पार्ट ऑफ दॅट, की आय मस्ट बी ट्रेन. म्हणजे तुझे जे मेसेजेस येतात की कॉल टू सर्व, येस यू कॉल टू सर्व बट यू प्रिपेअर टू सर्व एज वेल, यू नीड टू बी प्रिपेअर्ड. हे सगळे जोडलेल्या गोष्टी आहेत एकमेकांना. आणि ब्युटिफुली परमेश्वर आपल्याला संधी देणार आहे. पुढे आपण खूप शिकणार. आताशी फक्त ट्युलिप संपत आलेले आहे, अजून खूप आहे ना. ओके, नाव एकच पद्धत आहे की सांगायचं, दुसरे काय आहेत का आहेत. येस ते त्याचं चर्चा केली तर बरोबर. येस, त्याच्याकरता अंकल मी मगाशी काय म्हणलो, आपण एक सेपरेट सेशन घेऊ, म्हणजे मला तयारी पण करता येईल. आणि ते वेगवेगळ्या पद्धती कशा आहेत, कारण प्रत्येक जण बोलत नाही ना, काही जण शांत असतात आणि ते साहजिकच आहे. म्हणजे प्रत्येक परमेश्वरांनी 5 बोटं सारखी केलीच नाहीयेत. ते महत्वाचं आहे. येस, आपल्याला दुसरं टॉपिक मिळालेलं आहे पुढच्या वेळेस. आणि त्याच्यात आता आपण इथं बसलेलो, आपण खूप बोलू पण बाकी हिंदू मुसलमान आपल्याला बोलायला ते पण होणार आहे. वी आर गोइंग टू लुक इनटू दोज टॉपिक्स एज वेल. तिथंच आधी सुरुवातीचे होते, पण आपण काय म्हणालो, आधी आपला अभ्यास करू, आपलं माहिती असेल की मग आपण त्यांना उत्तर देऊ शकतो. नाहीतर त्यांना उत्तर देण्याच्या गडबडीत आपलंच माहिती नाहीये, मग ते काय करतात, ते आपल्याला कुराण उचलून प्रश्न टाकत नाहीत, ते आपलं बायबल उचलून आपल्याला प्रश्न टाकतात. मग अशा वेळेस मला माझं बायबलच माहिती नाही, तो माझ्या बायबल मधलं वचन सांगतो आणि म्हणतो हा माहिती नाही असं काय म्हणाला, आय डोंट नो. अशी स्थिती होते आपल्या मुलाची. ओके, व्हेरी गुड. लेट्स कम टू द सेकंड हाफ ऑफ द स्टडी. आता आपण बघितलं पहिलं वचन, त्या वचनामध्ये काय सांगितलं आहे की काम पूर्ण करणार आहे. कोण करणार आहे पूर्ण काम? परमेश्वर. जे त्यांनी चालू केलेलं आहे आमच्या आयुष्यात, तो त्याचा पुत्र पुन्हा येण्यापर्यंत पूर्ण करणार आहे. आम्ही काय आहोत? आम्ही श्वासाचे आहोत. आज माझा श्वास थांबला तर कसला अभ्यास आणि कसलं शिकवणं, राईट? परमेश्वराच्या इच्छेने मिळणाऱ्या प्रत्येक श्वासाचा उपयोग आपण त्याच्यासाठी करावा. दॅट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ युअर टाइप्स टू हिम, राईट? परमेश्वराला जे नुसते पैसेच देणे नाही, परंतु परमेश्वराला तुझा वेळही देणं हे देखील फार महत्वाचं आहे. वी आर लुक इनटू एन एक्झाम्पल. जॉन बनियन, बरेच लोकांना इथे माहिती असेल. जॉन बनियनच्या आयुष्याकडे बघणार आपण, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये बघणार नाही डायरेक्टली. आय वुड लिव्ह दॅट फॉर इच वन ऑफ अस टू रीड इट. आपण प्रत्येकाने ते वाचायचा प्रयत्न करू. त्याच्या कॉपीज आहेत, पाठवण्यात येतील. ते पुस्तक स्वतः वाचू. खूप सुंदर पुस्तक लिहिले आणि एक नाही बरेच लिहिलेले आहेत ते. परंतु जॉन बनियन, अ स्टोरी ऑफ साल्वेशन,
अँड परसिव्हिअरन्स. अँड परसिव्हिअरन्स इज अवर टॉपिक, म्हणून त्याची स्टोरी आज आपण बघणार आहोत. आणि YPF मध्ये कोणी येणारे असतील इथे तर तुम्हाला माहिती आपण बऱ्याच मे बी 2 वर्षापूर्वी हा स्टडी थोडक्यात बघितला होता. तर आता आपण एवढी एक स्लाइड बघणार आहोत. त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स दिलेले आहेत. हे सेक्शन्स आहेत आपल्या आयुष्यामधले सेक्शन्स, आणि हे मराठीमध्ये देखील आहे. मराठीची कॉपी तुमच्याकडे असेल. मला इंग्लिशची कॉपी दिली का? मराठी इकडे विसरला तुम्ही. नाही ठीक आहे. सो द फर्स्ट इज आपण जॉन बनियनचा आयुष्याचा थोडासा आढावा घेणार आहोत आणि कसं कसं घडलं. आणि व्हेरी इम्पॉर्टंट फॉर पर्टिक्युलरली आपण जे आहोत, आपण जे आपल्या मंडळांमध्ये जातो, चर्चेसमध्ये जातो, आपल्याला तो कट ऑफ पॉइंट कुठेतरी दिसला पाहिजे. कारण जन्मतः कोणीच ख्रिस्ती नाही. ख्रिस्ती नव्या जन्माने ख्रिस्ती आम्ही, राईट. म्हणून मी अब्राहमाच्या कुळात जन्मलो म्हणून अब्राहमाचा मुलगा आणि सेव्ह झालो तसं म्हणत नाही. योहान म्हणतो की अब्राहमाला जर लेकरं द्यायची असती तर परमेश्वरांनी दगडातनच देखील लेकरं दिली असती, राईट. सो वी शुड नॉट बी दोज हू बोस्ट की अरे मी या कॉंग्रिगेशनचा, या मंडळीचा, या चर्चची बिल्डिंग आमची 300 वर्षापूर्वीची आहे. इट इज नॉट गोइंग टू हेल्प अस. मी या घरामध्ये आहे, या घरातले आमचे सगळे पालक आहेत. दॅट इज नॉट गोइंग टू हेल्प अस. वी ऑल आर इंडिव्हिज्युअल, वन लाईफ, एक आयुष्य, एक संधी, एक परमेश्वर. मल्टिपल सायकल्स, अनदर ऑप्शन, तसं काही नाहीये. ओके. सो जॉन बनियनचं आयुष्य बघत असताना पहिल्यांदा आपण बघू त्याचा बर्थ इन स्पिरिच्युअल डेडनेस. म्हणजे काय? आध्यात्मिक मृत्यूमध्ये, पापामध्ये जन्म, हा पहिला भाग त्याच्यामध्ये. कारण टोटल डिप्रायव्हिटी काय सांगते, संपूर्ण पतन काय सांगतं, आमचा जन्म कशात होतो? पापामध्ये होतो. वी आर स्पिरिच्युअली डेड, राईट. सो म्हणून जॉन बनियन काय, आता या क्षणी आपण बोलत असताना प्रत्येक हॉस्पिटलमध्ये 10,000 मुलं जन्मले असतील. सगळी लेकरं ऑल आर बॉर्न इन टू सिन, राईट. किती मोठं बर्डन आहे. वी मस्ट बी रेडी टू टेल दिस चिल्ड्रन व्हेन दे ग्रो, दे हिअर द नेम ऑफ जीसस. त्यांच्या कानावरती येशू ख्रिस्ताचं नाव पडणं गरजेचं आहे. खूप मी एक्सप्लेन केलं आणि मी खूप सुंदर दाखला समजावून सांगितला, त्याच्याने काही होत नाहीये. येशू ख्रिस्ताचं नाव पडलं पाहिजे त्या लेकराच्या, त्या माणसाच्या कानावरती. ही शुड और शी शुड नो येशू. पहिल्यांदा हे नाव ऐकलं आणि हे नाव ऐकल्यानंतर त्यांना एक प्रकारचा रिॲक्शन त्यांचं ते आयदर आवडत नाही किंवा काहीतरी एक समाधान येतं. का? कारण ती व्यक्ती जर देवाची निवडलेली असेल तर येशूचं नाव कानावर पडल्या पडल्या त्यांना दे गेट सम सॉर्ट ऑफ अंडरस्टँडिंग, सम सॉर्ट ऑफ पीस इन माइंड, सम सॉर्ट ऑफ होप इन लाईफ, राईट. तर आध्यात्मिक 1628 1628 इज वेन जॉन बनियन वॉज बॉर्न. जॉन बनियनचा जन्म झाला एका साध्या घरामध्ये झाला. त्याच्या वडिलांचं काम म्हणजे जोडकाम करणारे, तुटलेल्या गोष्टी जोडून बिडून असं नाही का, जनरल हँडवर्क करणारे, असा साधा व्यक्ती होता. मग साधा व्यक्ती, साधी राहणी, साधी लोकवस्ती, मग साधी भाषा आणि शिवेगाळ आणि सगळ्याच प्रकारचं लेकरू ज्या प्रकारे वाढलं ते एकदम रफ वाढलेलं लेकरू होतं. ही इज नॉट अ व्हेरी सॉफिस्टिकेटेड वन. आणि जर तुम्ही विचार केला करंथीकरास पत्राच्या पहिल्या अध्यायामध्ये प्रेषित पाऊल म्हणतो, बंधूंनो भगिनींनो आठवा, परमेश्वरामध्ये बोलवण्याच्या आधी आपली काय स्थिती होती. आपल्यातले कोणीही राजघराण्यातले नव्हते, आपल्यातले कोणीही पॉलिटिशियन्स नव्हते, आपल्यातले कोणीही इन्फ्लुएन्सर्स नव्हते. वी वर ऑल सिम्पल पीपल, बट गॉड चोज नथिंग. काही वजूद नसलेले आम्हाला आमची परमेश्वराने निवड केली यासाठी की ज्यांचा वजूद आहे त्यांना तो लाजवेल, राईट. तर प्रौढ आणि विवाह आणि मग तरुणपणी लग्न झाल्यानंतर बायकोच्या संदर्भात आल्यानंतर बायकोमुळे आता हा मंडळीमध्ये चर्चमध्ये जायची ही सुरुवात झाली. अँड द चर्च इज बेसिकली द अँग्लिकन चर्च दॅट ही स्टार्ट्स गोईंग. आध्यात्मिक जागृती, एक प्रकारे अंतःकरणामध्ये देवाची डिझायर फॉर रिलेशनशिप विथ गॉड. का? कारण बायको विश्वासणारी असेल किंवा ती प्रार्थना करणारी असेल, हा रफ माणूस
घरामध्ये प्रार्थना व्हायला लागली, वी जस्ट वॉन्ट टू मे बी गो. एक थोड्या प्रकारचं अंतःकरणामध्ये एक प्रकारची चालना निर्माण झाली की आय वॉन्ट टू हॅव अ रिलेशनशिप विथ गॉड. हे कधी होतं? अंतःकरणामध्ये देवाबरोबर नातं असावं असं प्रांजळ जेव्हा रिॲक्शन असते. नॉट बिकॉज आय एम पार्ट ऑफ दॅट ग्रुप, मी त्या समाजाचा आहे म्हणून मी ते करतो, मी ख्रिस्ती समाजाचा आहे म्हणून मी मंडळीत जातो. दॅट इज नॉट इज हॅपनिंग हिअर. एक प्रकारची आतमध्ये की मी काय करतोय पापाची जाणीव थोडी थोडी अजून पूर्ण भूक आहे म्हणून. ती जाणवायला लागते, तहान आणि भूक. कारण काय होतं, परमेश्वर आधी कार्य करतो, निवडलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात परमेश्वर कार्य करतो आणि त्याला आत्म्याने उठवतो. ते उठवल्याबरोबर काय होतं, तहान आणि भूक लागते. का तहान भूक लागते? कारण मी तर नुसतंच बसून राहिलो तर मला भूक लागेल का? सकाळी नाश्ता केला होता, नुसतं बसून राहिलो, अरे दुपारी जेवायला भूकच नाहीये. परंतु सकाळी नाश्ता केला आणि काही काम करत नुसतं इकडे तिकडे गेलो तरी बरोबर दुपारी अशी भूक लागते. राईट? कारण देर इज समथिंग इनसाइड मी अलाइव्ह. तर आत्म्याने मेलेल्या व्यक्तीला तहान आणि भूक नसते परमेश्वराची, परंतु जेव्हा परमेश्वर त्याला उठवतो तेव्हा नीतिमत्वाच्या मतेकृती वर्तमान 5:7 आय थिंक, ज्याला धन्य तो पुरुष ज्याला नीतिमत्तेची भूक आहे. त्याची भूक, ती नीतिमत्ता म्हणजे कोण? ख्रिस्त येशू. राईट? तर अशा व्यक्तीला जेव्हा देवाची थोडीशी ओढ लागते की आय मस्ट हॅव रिलेशनशिप विथ गॉड, आय मस्ट बी सिरियस अबाउट इट, तर चर्चला जायला पाहिजे. एक नॅचरल म्हणजे लग्न झालेली व्यक्ती एक आध्यात्मिक जागृती त्याच्यामध्ये दिसायला लागते. राईट? ही इज गेटिंग सम सॉर्ट ऑफ स्पिरिच्युअल अवेकनिंग, अ सेन्स. आता नॅचरली तो इंग्लंडमध्ये होता आणि ख्रिस्ती समाज तिकडे होता. इथे नारायण वामनराव जर बघितलं तुम्ही तर नारायण वामनराव काय, त्यांच्यामध्येही ती जागृती झाली होती, म्हणून ते शोध घ्यायला लागले. आधी स्वतःच्या धर्मामध्ये, तिथं नाही मिळालं तर मस्जिदमध्ये, इथे नाही मिळालं सगळं करून बघितलं. चालत असताना कोणीतरी बायबल दिलं, ते घेतलं बाजूला ठेवून दिलं. परंतु सगळं करून बघून तहान तर काय भागे ना. मग अस्वस्थ झालेला आत्मा, का तो आत्मा अस्वस्थ झाला? कारण तो आत्मा परमेश्वर पित्याने उठवलेला होता. आता तो शोध घेत कंटाळून वैतागून शेवटी बायबल येऊन बघतो, शिकलेलो आहे, वाचता येते, वाचता अरे माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला इथं काय मिळत आहे? हाऊ कम दॅट पर्सन ओपन्स अ पर्टिक्युलर पॅसेज आणि वाचल्या इट जस्ट गेट्स इन टू हिज हेड. मग एक चव लागते, अरे असं करता वाचता सुरू झालं ना कविता, सुरू झालं ना हिम्स. सो द पॉइंट आय एम ट्राइंग टू मेक इज देर इज अ ड्राईव्ह इन साइड बिकॉज देर इज अ अलाइव्हनेस. आणि तो अलाइव्हनेस मध्ये तहान हे का लागते? कारण एक प्रकारचं ओझ वाहतोय माणूस. कसलं ओझ? पापाचं ओझ. तिथे एक चित्र असेल, जॉन बेरिंगच्या पुस्तकामध्ये एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे ख्रिश्चन, आणि त्याच्या पाठीवरती खूप मोठं ओझ आहे. ते ओझ त्याला कधी जाणवलंच नव्हतं. म्हणजे तुम्ही जर घरामध्ये DIY करत असाल, खेळ ठोकत असाल, करत असाल आणि काम चालू आहे, घर नवीन तयारी चालू आहे, मग हळूच लेक बाजूने येते, म्हणते डॅडी तुमच्या तिथनं रक्त येते. अरे रक्त हे कधी लागलं काय माहिती, कधी लागलं, आणि तेव्हा दुखायला लागतं. दाखवल्यावरती दुखायला लागतं, दाखवायच्या आधी माहिती पण नसतं. तसं परमेश्वर पिता जेव्हा तुम्हाला आत्म्याने उठवतो तेव्हा पापाचं ओझ जाणवायला लागतं आणि मग तहान आणि भूक लागते. तोपर्यंत तहान भूक नसतेच आम्हाला, कारण पापाची जाणीवच झालेली नसते. आणि असंच पापाची जाणीव हळूहळू होत असताना त्याला स्वतःला माहिती नाही काय होतंय. आय थिंक सिक्वेन्स चुकला काय? ओके, आय वांट टू डू दिस. या ओके, आध्यात्मिक जागृतीमध्ये तो अँग्लिकन सेवेत रुजू झाला. म्हणजे काय, तो अँग्लिकन चर्चमध्ये, फॉर एक्झाम्पल इफ यू कॅन अप्लाय असेल, आमचं चर्च पण अँग्लिकन चर्च आहे. अँग्लिकन चर्चमध्ये रुजू झाला, काम करू लागला, तिकडे जाऊ लागला, याच्यामध्ये सर्व्हिसमध्ये रेग्युलर व्हायला लागला. परंतु द सेन्स ऑफ सिन अँड फिअर, शेवटचे 2 येलो बॉक्सेस, पापाचे सतत वाढत जाणारे ओझे आणि अंतःकरणाची अशांतता, दिस इज व्हॉट तहान आणि भूक. हे जे आहे शेवटचा वरचा दुसरा सेन्स ऑफ सिन अँड फिअर, त्याच्यामध्ये जरी तो चर्चमध्ये जात होता,
तरी तरी त्याच्या अंतःकरणाला शांती नव्हती. एक्झॅक्टली व्हॉट मार्टिन लुथरला पण अंतःकरणामध्ये शांती नव्हती, जरी तो कॅथलिक चर्चमध्ये काम करत होता आणि बऱ्याच काही गोष्टी त्यांच्या पद्धतीप्रमाणे पूर्ण करत होता. आणि अशा वेळेस त्याच्या एक लक्षात आलं, मी किती का चर्चला जातोय, किती का प्रार्थना करतोय, परंतु माझ्या अंतःकरणामध्ये शांतता नाही. नो होप, ओनली फिअर. अंतःकरणामध्ये आशाच नाहीये, नुसतीच भीती आहे. कारण प्रिचिंग मध्ये ऐकतोय मी तिथं नरक आहे, हे आहे, शिक्षा आहे, आणि या गोष्टी मला प्राप्त होणार आहेत. परमेश्वर येशू ख्रिस्त म्हणतो की मी बकऱ्या आणि मेंढरं वेगळी करणार आहे, मी माझं गहू आणि घाणेरड निधन जे आहे ते जळायला टाकणार आहे. या सगळ्या गोष्टी मी जेव्हा ऐकतो मला भीती वाटायला लागते. आणि ती भीती आता का वाटायला लागते? कारण आतापर्यंत मी इग्नोर करत होतो किंवा नुसतं ऐकून जायचो, परंतु आता आत्म्याने उठवलं असल्यामुळे आता या गोष्टी रजिस्टर व्हायला लागल्या. आणि रजिस्टर होत असताना सेन्स ऑफ सिन अँड फिअर, एक प्रकारची भीती अंतःकरणामध्ये त्याच्या लागून राहिली. आणि तशी भीती असताना त्याची ओळख रेव्हरंड जॉन गिफर्ड बरोबर झाली. रेव्हरंड जॉन गिफर्ड यांच्याबद्दल असं लिहिलेलं आहे, ही इज अ नॉन कॉन्फॉर्मिस्ट. नॉन कॉन्फॉर्मिस्ट म्हणजे अँग्लिकन परंपरेशी अनुरूप नसलेले, ते सपोर्ट करत नाहीत क्रॉसच्या पुढे वाकणे किंवा बऱ्याच अशा गोष्टी ते सपोर्ट करत नाही. कारण अँग्लिकन चर्चचा प्रॉब्लेम काय झाला, अँग्लिकन चर्च इज डिक्टेटेड बाय द ब्रिटिश मोनार्ची. त्याच्या राजामुळे, मग ते एक राजा कॅथलिक होता, त्यांनी कॅथलिक सुरू केलं, दुसरा आला तो प्रोटेस्टंट होता. प्रोटेस्टंट म्हणजे असं करता करता ती ओली भेळ झालेली आहे आणि त्यांना स्वतःलाच माहिती नाही व्हॉट दे आर फॉलोइंग. आणि त्यामुळे तिथे अँग्लिकन परंपरेशी अनुरूप नसलेला असा रेव्हरंड जॉन गिफर्ड याच्याशी भेट झाली. आणि त्याच्या सहवासात राहून याला जे काही त्याच्याकडनं ऐकलं की मनाला शांती मिळायला लागली. कॅन यू इमॅजिन? त्या कोपऱ्यातल्या ऑरेंज बॉक्समध्ये तो अस्वस्थ झालाय, परंतु आता कोणीतरी देवाचं वचन नीट सांगत आहे, घाबरवत नाही उगाचच तुम्हाला, नीट सांगत आहे, देवाची कृपा सांगत आहे, आणि तो रिसीव्ह करायला लागलाय. ही इज रिसिव्हिंग इट. प्रभावी बोलवणी किंवा हाक, त्याला म्हणतात इफेक्च्युअल कॉलिंग. नाव ही इज कॉन्फ्रंटिंग द इफेक्च्युअल कॉलिंग अँड द इररेजिस्टिबल ग्रेस ऑफ गॉड. राईट. आणि तिथे बायबलच्या अभ्यासाद्वारे देवाच्या कृपेचा आणि न्यायाचा अनुभव येऊ लागला. हा जो बॉक्स आहे इकडचा, हा बॉक्स इकडे, राईट. व्हॉट इज हॅपनिंग? बायबल स्टडी अँड एक्सपोज टू गॉड्स ग्रेस अँड जजमेंट. आता तुम्हाला बघा, व्हॉट आर वी बिंग हॅपनिंग? आपल्या आयुष्यात काय होतं इथे? वी आर बिंग एक्सपोज टू गॉड्स ग्रेस, इजंट इट? आपल्याला प्रिपेअर टू सर्वच्या स्टडीमध्ये आपल्यातल्या काही लोकांना वी नाउ नो अ बिट मोर अबाउट गॉड्स ग्रेस. त्याची कृपा इरेजिस्टिबल आहे, हे मला आतापर्यंत कधीच माहिती नव्हतं. राईट. वी आर मोर गेटिंग एक्सपोज टू द फॅक्ट दॅट माझं तारण मी कधीच हरवणार नाही, कारण माझं तारण माझ्यावर अवलंबूनच नाही, माझं तारण त्याच्यावर अवलंबून आहे, ज्यांनी जे सुरू केलंय तो पूर्णच करणार आहे. आनंद येत नाही का? एक प्रकारची शाश्वती अंतःकरणात मिळत नाही का? ही स्टार्टेड गेटिंग दॅट कॉन्फिडन्स नाव. आणि मग मार्टिन लुथरच्या संदेशाचा परिणाम केवळ कृपेने, ओनली बाय ग्रेस थ्रू फेथ. मार्टिन लुथरचं जे प्रिचिंग होतं, मार्टिन लुथरच्या त्या अभ्यासातनं, आता मार्टिन लुथर पासून हा किती जवळजवळ 100 वर्षाचा डिफरन्स आहे. मार्टिन लुथर आणि हे आपण थोड्या वेळ टाइमलाईन पण बघणार आहोत एका मिनिटात. मार्टिन लुथरच्या संदेशाचा परिणाम झाल्यामुळे नाव ही इज, मला आता ते स्तोत्र आठवत नाही, त्यात लिहिलेलं आहे की त्या खडकावर पडून चुरे व्हा, नाहीतर खडक तुमच्यावर पडेल. एक स्तोत्र आहे, हा एक सुनावत आठवत नाही, 118 स्तोत्र 118. बिफोर the rock falls over you and you are crushed completely, you better fall and be broken. That तुमच्यामध्ये बोस्टिंग नसावं, and you be broken and be humble, broken hearted, and the Lord will receive you. आणि ते त्याच्यात घडलं. आणि मग तो मधला जो मोठा बॉक्स आहे, हा बॉक्स, राईट, व्हॉट इट सेज देअर, द कन्व्हर्जन. काय झालंय? अंतःकरणाचा पालट. नाउ दिस इज नॉट, आज सकाळी मी एकाला सांगत होतो, हे धर्म परिवर्तनाचं पॉलिटिकल नाही मला बोलायचं याच्यामध्ये. दिस इज अंतःकरणाचा पालट. कारण परमेश्वर इस्रायलमध्ये काय म्हणतो, मी त्यांचं दगडाचं हृदय बदलणार आहे आणि त्यांना मांसाचं हृदय देऊन त्याच्यावरती माझा नियमशास्त्र स्वतःच्या हाताने लिहिणार आहे.
This is exactly what happened with John Bunyan. He अंतःकरणाचा पालक आणि 1656 he left Anglican Church. आपण विचार करतो चर्च सोडता येईल का आपल्याला जर ते ऐकत नसतील तर. There is not your choice that you leave the church. It's the God who makes you alive, brings you into the living being, and then you stand against it, or you tell them, you continue to tell them to change. परंतु तिथे ख्रिस्ताच्या सुवार्तेचा स्वीकार त्यांनी केला. What did he receive? He received Jesus Christ. काय रिसीव्ह केलं त्यांनी? ख्रिस्ताच्या नावात मिळालेली सुवार्ता त्याच्या कानावर पडली, त्याचा स्वीकार केला आणि म्हणाला, होय मी विश्वास ठेवतो की मी पापी आहे आणि तू देवाचा पुत्र आहेस, तू माझ्यासाठी मरण पावलास आत आणि जिवंत झालास, तुझ्यामध्ये मला जिवंत आशा आहे, माझ्या पापांची क्षमा झाली आहे. प्रभू मी माझ्या सिंहासनावरून उतरतो आणि टेक द थ्रोन ऑफ माय लाईफ अँड लीड मी. अँड दॅट्स द रिपेंटन्स. रोमकरासपत्र 10:12. जेव्हा तुम्ही तोंडाने बोलता आणि म्हणता की होय खरोखर येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, तुमचं तारण त्या क्षणी झालेलं आहे. आणि असं तारण झालेला हा मग पुढे 25 at this age 25 he began to teach and preach. आता काय झालं? मागच्या आठवड्यात काय म्हणलं आपण, कसं चॅलेंज होतं, तुम्ही आतापर्यंत शिकवणारे व्हायला पाहिजे होतं, पण तुम्ही अजूनही दूध पिता आणि जगी गोष्टींमध्ये अडकलेला आहात, त्याच 5 गोष्टींमध्ये की तारण, विश्वास, ख्रिश्चन, पण पुढे तुम्ही जातच नाही आहात. तुम्हाला मला समजून सांगायचंय ख्रिस्त म्हणजे मल्कीजदेकाच्या संप्रदायाप्रमाणे महायाजक आहे. हे तुम्हाला मी कसं समजावून सांगू? तुम्हाला कळणारच नाही, कारण तुम्ही कानच बंद करून ठेवलेले आहेत तुमच्या त्या दुधाच्या शिकवणीप्रमाणे. सो नाव ही बिकम्स टीचर अँड अ प्रीचर. 25व्या वर्षी ही बिकम्स अ प्रीचर. का? कारण रेव्हरंड जॉन गिल्फर्ड कडनं शिकून, नुसतं शिकून म्हणून नाही तर वचनाची स्पष्टता आल्यामुळे. वाय एम आय एबल टू कम टू पुणे? पुण्याला येऊन मी का हे सगळं शिकू शकतोय? कारण ते विश्वासामध्ये जी प्रखर स्पष्टता जी होती ती आमच्या चर्चनी आमच्यामध्ये प्लांट केली, शिकवली आम्हाला पूर्णपणे. म्हणून इथे येऊन ते शिकवायची ती इच्छा आणि क्षमता सुरू होते. जिथं ती वचनामध्ये स्पष्टता नाही तिथे फक्त तुम्ही पाहताल की थोडेच जे लोक अंतःकरणातनं एनकरेज आहेत ते करतात प्रार्थना किंवा थोडंसं टीचिंग, आणि तिथं डिग्री केलेलेच लोक फक्त पाळक होऊ शकतात. नॉर्मल माणूस कधी शिकवायच्या भानगडीत पडणारच नाही. परंतु तुमचं बेसिक्स जर क्लिअर केलेलं असेल, जसं जॉन बनियनचं बेसिक्स क्लिअर झालं 25व्या वर्षी ही बिकम द प्रीचर. राईट? ओके, हे मुद्दा मी काय काय मुद्दे ठसवून सांगतोय, हे ख्रिस्ती व्यक्तीच्या आयुष्यातले बदल आणि कसं. आणि मग सुरू झाला संतांचा धीर आणि संतांची चिकाटी. खालचं हे आयुष्य. खालच्या ब्लॉकमध्ये काय? देन सर्व अडथळ्यांवर मात करत तो आपल्या मंडळीच्या पलीकडे सुवार्ता सांगू लागला. म्हणजे काय? फक्त चर्चमध्येच नाही तर आता तो बाहेर जाऊनही लोकांना सुवार्ता सांगू लागला. राईट? हिज वर्क इज नाउ गॉड हॅज प्रिपेअर्ड हिम. छोट्याशा ककूनमध्ये बसून परमेश्वरांनी त्याला तयार केलं आणि आता असं तयार केलं की नाव तर चर्चच्या बाहेरही लोकांना सुवार्ता सांगण्यास तो तरुण माणूस तयार झाला. परंतु त्यावेळेस इफ यू सी द सेकंड ब्लॉक हिअर, इट सेज चार्ल्स II. हा मेरी मोनार्क. म्हणजे या काळामध्ये दिस वॉज अँग्लिकन चर्च मध्ये दे ब्रॉट अ पॉइंट सेइंग यू शुड नॉट प्रीच anything other than Anglican church teaching. And hey, I think Mary Monash, it's a Catholic king now, so you cannot speak against the Catholic procedures and faith and all those rituals. परंतु हे कोण होते? नॉन कन्फर्मिस्ट होते. हे त्यांना अनुसरून वचन शिकवणारे नाही तर बायबलला अनुसरून वचन शिकवणारे होते. आपल्याला अनुसरायचं तर आहेच कोणाला तरी, परंतु बायबलला अनुसरून वचन शिकवणं महत्वाचं आहे, माणसाला अनुसरून नाही. राईट? म्हणून आम्ही नुकतीच एक नवीन हिम लिहिली आहे आणि त्या हिम मध्ये लिहित असताना आम्ही काय प्रयत्न केला की आपण हा जो अभ्यास करतोय या अभ्यासाचा इतिहासाचा आढावा येईल अशी हिम लिहू. आणि त्या हिम मध्ये लिहित असताना त्यात आम्ही एका स्टॅन्झामध्ये लिहिलं जॉननी असं स्पष्ट केलं आणि कॅल्विननी असं सांगितलं. तर एका पालकाने ते रिव्ह्यू केलं गाणं आणि त्यांनी सांगितलं एक काम कर, गाणं खूप सुंदर आहे पण जॉनचं नाव काढ, तिथं वर्ड टाक, आणि कॅल्विनचं नाव काढ, तिथं स्क्रिप्चर टाक. Why? Because we are not dependent on human wisdom. Wisdom comes from the word of God. Right? Can you see? We do small errors, but God sends the correction immediately. Right? So, आणि मग
त्यांनी काय काढलं की अँग्लिकन चर्चच्या सिद्धांतांच्या विरुद्ध जे बोलतात त्यांना बाय लॉ मनाई, म्हणजे काय बोलला की यू आर इन द जेल. आणि त्या प्रकरणात दिस ट्रिगर्ड अ वेव ऑफ पर्सिक्युशन अगेन्स्ट नॉन कॉन्फॉर्मिस्ट मिनिस्टर्स. म्हणजे हे त्यांना अनुसरण नसलेले जे मिनिस्टर होते त्यामध्ये जॉन बनियन, त्याला जेल झाली आणि ती जेल जवळजवळ 12 वर्षाची झाली. कॅन यू इमॅजिन? तरुण माणूस, करू माणूस, आणि ही इज बीन पुट इन जेल, राईट? काय दी अरेस्ट 1660 मध्ये जॉन वॉज अरेस्टेड, लेटर वॉज सेंटेन्स टू 12 years इन प्रिझन. करिअर संपलं ना माणसाचं. व्हॉट कॅन वी एक्सपेक्ट नाव, राईट? जन्म ठेपेसारखंच झालंय, राईट? इन क्राइस्ट, इन चेन्स फॉर क्राइस्ट, जॉन रोट 8 books while in prison. जेलमध्ये असताना त्यांनी 8 पुस्तकं लिहिली, राईट? जेव्हा हे मी वाचत होतो, शोधत होतो, तेव्हा मला एकच वचन माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. फिलिपिस करारपत्र, त्याच अध्यायामध्ये जे आपण वाचलं पावलाचं, त्याच्या पुढेच जर थोडं गेला, त्याच अध्यायामध्ये पहिल्या अध्यायामध्ये वचन 12 ते 26. कॅन वी रीड? फिलिपी करारपत्र 1, 12 ते 26. फिलिप्पी 1, 12 ते 26. बंधूंनो, मला ज्या गोष्टी आपण एक वाचू आंटी, हो, एक चालेल. इंग्लिश आणि एक मराठी. सगळ्यांना. हा ना, त्याच्या दिसते काय? नाही ते भाषण अच्छा, बारीक आहे. समजत ठीक आहे, नाही. ठीक काय वाचते तेच समजत नाही. हा, ठीक आहे, ठीक आहे. माझं भाषण तर ते एकदम बंद. तुम्ही एक वचन वाचा, मी इंग्लिश वाचतो, म्हणजे चालेल, फिनिश चालेल, टुगेदर. चालेल. फिलिप्पी 1, 12, 26. बंधूंनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्याच्यापासून सुवार्तेला अडखळा न होता त्या तिच्या बुद्धीला साधनीभूत झाल्या, हे तुम्ही समजावं अशी माझी इच्छा आहे. काय म्हणे? माझ्या बाबतीत ज्या गोष्टी घडल्या त्या सुवार्तेसाठी अडथळा नाही, तर सुवार्तेसाठी एक मोठा हायवे तयार झालाय असं तुम्ही समजावं, ही माझी इच्छा आहे. काय झाले प्रेषित पाऊलाला? प्रेषित पाऊल जेलमध्ये आहे, आणि जेलमध्ये असताना काय होते? पुढचं वाचा. म्हणजे कैसराच्या गुजरातीच्या सर्व सैनिकात व इतर सर्व जणात माझी बंधने ख्रिस्त संबंधाने आहेत अशी त्यांची प्रसिद्धी झाली. काय झाली आहे त्याची? म्हणजे तू जेलमध्ये का पडलास बाबा? काय खून केलास का कोणाचा? काय झाला? नाही, मी ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, जिवंत परमेश्वरावर विश्वास ठेवतो, त्याच्यामुळे मला ह्यांनी जेलमध्ये टाकलेले. अरे, जिवंत परमेश्वर म्हणजे मग आमचा कोण आहे? मग तुझा कोण आहे? देन प्रेषित पाऊल, तुम्हाला माहिती का, प्रेषित पाऊलाला अटक केलेला असताना, मारलेला असताना एक भूकंप झाला, आणि त्या भूकंपामध्ये असं त्या जेलेला म्हटलं सगळे पळून गेले, आणि मग तो आक्रोश करून रडायला लागला. तर आतल्या आवाजाला, रडू नकोस, आम्ही अजून इथं आहोत. आणि मग तो म्हणाला, मी तारणासाठी काय करू? का? कारण पूर्ण वेळ प्रेषित पाऊल गाणी गात होते, सुवार्ता सांगत होते, समजावून सांगत होते बसलेल्या लोकांना. तसं तिथे प्रत्येक जो गार्ड यायचा, मॉर्निंग शिफ्ट, आफ्टरनून शिफ्ट, नाईट शिफ्ट, 3 तरी मिनिमम दिवसाला नवीन नवीन माणसं तिकडून बसणार, आणि ते ऐकणार त्याच्याकडनं. 14. आणि त्यांची खात्री पटून बहुतेक बंधूंनी माझ्या बंधनांनी प्रभूच्या ठाई देवाचं वचन निर्भय सांगायला अधिक धैर्य केले. And because of my change, most of the brothers and sisters have become confident in the Lord, dare all the more to proclaim the gospel without fear. म्हणजे मी तर जरी अडकलो असेल तरी माझं पाहून माझे आपले जे बहीण भाऊ जे विश्वासणारे बाहेर आहेत त्यांचंही धाडस वाढलेलं आहे. कारण मला जेलला टाकल्यामुळे एखाद्याला वाटलं अरे त्याला जेलला टाकला आम्ही पण घाबरून गप्प बसून, नो, त्याच्यामध्ये अजून चेव आलं, दे आर नाउ डुइंग मोर. कसं असते, जेव्हा एक लीडर तुम्हाला सांगत असतो, सगळे ऐकत असतात, बोलत कोणीच नसतं, सगळे ऐकत असतात. परंतु एक दिवस येतो, परमेश्वर त्याला बाजूला काढतो, आणि अचानक सगळ्यांना कळतं, ऐकत बसणारे तिकडे 10 नवीन लीडर तयार झालेले आहेत. फॉर देम टू टेक द स्टेज नाउ, गॉड टेक्स 1 person अवे फ्रॉम देम. कारण त्यापर्यंत त्यांची वाढ झालेली असते, राईट?
एक्झॅक्टली प्रेषित पाऊल आता जेलमध्ये ही कॅनॉट गो, ही कॅनॉट गो. प्रत्येकाचं ध्येय काय? सुवार्ता सांगणे. मग आता प्रेषित पाऊल नाहीये तर मग कोण सांगणार? प्रत्येक विश्वासणारा तिथे सांगू लागलेला आहे. हा, कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात आणि कित्येक सद्भावाने करतात. मी सुवार्ते संबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात. पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावी अशा इच्छेने तट पाडण्याकरता दुजाभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात. किती छान. काही लोक आनंदाने सांगतात, काही लोक थट्टा म्हणून सांगतात, काही लोक मला अजून जास्त त्रास व्हावा म्हणून सांगतायत. पण या तिन्ही मध्ये काय कॉमन? सांगतायत, सांगतायत, सांगतायत. शब्द जातोय. म्हणून आपल्याला एक लक्षात राहील, मी बोलतोय किंवा माझ्या वक्तृत्वावरती काहीच नाहीये. देवाचं वचन, ख्रिस्ताचं नाव पेरलं जाणं गरजेचं आहे. ते एकदा गेलं की बरोबर तिथं ते वाढतं आणि इट ब्रिंग्स फेथ देअर. कारण फेथ कम्स नॉट हॉरिझॉन्टल, फेथ कम्स फ्रॉम अबव. राईट? या शेवटचा वचन 18. यापासून काय होतं? निमित्ताने असो की खरेपणाने असो सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते. हेच यातच मी आनंद करतो. व्हॉट डज इट मॅटर? मला काय फरक पडतोय? राईट? व्हॉट डज इट मॅटर? द इम्पॉर्टंट थिंग इज दॅट इन एव्हरी वे, whether from false motives or the good motives, Christ is preached. कारण जेव्हा मी एखादा थट्टा करून सांगतो, फॉर एक्झाम्पल, काय तो माणूस तिथे बसलो होतो मी ड्युटीला आणि काय तो सांगतोय बरडायला लागलाय बाबा, तो एक होता यहुदी कोणीतरी. आपल्याला काय घेणं यहुद्याचं? आपण रोमन आहोत. आणि तो म्हणतो यहुदी आहे आणि तो जिवंत झाला आणि तो. मग आता मी जेव्हा तुम्हाला सांगतो या थट्टेच्या गोष्टी, तुम्ही काय जस्ट ऐकलं, मग तुम्हाला मग अजून काय बोलणार आहे, मग अजून काय बोलणार आहे? मग तुम्ही ऐकलं, मग तुम्ही जाऊन स्वतःच्या बायकोला सांगतात, अगं तो सांगत होता त्याच्याबद्दल असं असं. त्या बायकोच्या कानावर काय पडलं? ख्रिस्त पडला. आजच्या युगातलं हालेलुया. आजच्या युगामध्ये सर्वजण जे लोक म्हणते हे काय हालेलुया हालेलुया म्हणतात. आणि त्याच्यामुळे येशूच्या नावाची सुवार्ता आपोआपच होते. म्हणजे ते चेष्टा करतात हालेलुयाचा, कारण त्यांना हा शब्द नवीन. हालेलुया म्हणजे काय माहिती नाही. पण हालेलुया कोण करतं? ख्रिस्ती लोक करतात. कोणासाठी करतात? येशूच्या साठी करतात. आणि त्यामुळं जवळजवळ इंडियामध्ये तो संबंध तो हे झालेला आहे की हालेलुया हा येशूच्या नावात वापरला जाणार शब्द. बरोबर. आपण हे फक्त इंट्रोडक्शन झाली, सुवार्ता नाही झाली. असं झालं ना, तुम्हाला येशूचं नाव म्हणजे नाव त्यांच्या कानावर इंट्रोडक्शन तेच म्हणजे येशूच्या कानावर पडलं नाव. सो काय झालं आपण बघितलं या परसिव्हिअरन्स ऑफ सेंट्स मध्ये काय? त्याची चिकाटी कशाबद्दल आहे? चिकाटी त्याची सुवार्ता सांगण्याबद्दल आहे. राईट? कशा प्रकारे सुवार्ता सांगितली त्यांनी 8 का 9 पुस्तकं लिहिली आणि त्यातलं एक म्हणजे पिलग्रिम्स प्रोग्रेस. पिलग्रिम म्हणजे कोण? प्रवासी. आणि प्रवासी म्हणजे कोण? ख्रिस्ती. कारण प्रवास काय आमचा प्रवास इथून जी नश्वरतेची पृथ्वी आहे, द लँड ऑफ डिस्ट्रक्शन टू द लँड ऑफ लाईफ. आमचा प्रवास आणि या प्रवासामध्ये आमची प्रगती जी आहे त्या प्रगतीबद्दल ते पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. आणि तो समजून सांगत असताना त्याच्यात स्पष्टपणे दिसतं कसं विश्वासणाऱ्याची चिकाटीमध्ये परमेश्वर कार्यरत आहे. माझी चिकाटी आहे, अरे पण माझ्या चिकाटीमध्ये श्वास पाहिजे ना मला. द व्हेरी ब्रेथ ऑफ लाईफ आय नीड. मला श्वासच नाही मिळाला, कसली चिकाटी दाखवणार मी? तो लागणारा पहिला श्वास परमेश्वर देतो, अंतःकरणात इच्छा निर्माण करतो. पवित्र आत्मा कुठे? आजूबाजूला नाहीये. पवित्र आत्मा इज इन मी. यू विल फाइंड मेनी पीपल हु आर इन एरर. ते होतात, अरे मी चाललो होतो आणि मग दार उघडलं आणि पवित्र आत्मा मला बोलला, तो समोर होता आणि मला बोलला. अरे ही डझंट टॉक टू यू लाईक दॅट. ही डझंट. दॅट्स अ कन्फ्युजन. God's Holy Spirit is inside, and inside He prompts you in ways that is not, you cannot describe it that way. पण कॅरिझमॅटिक्स आणि पेंटिकॉस्टल मध्ये हे खूप तुम्हाला ऐकायला मिळेल. लोकांना खूप प्रकारचे अनुभव या प्रकारचे असतात आणि ते शेअर करत असतात. बट दे आर नॉट बिब्लिकल रेव्हलेशन्स. सो बी केअरफुल अबाउट दिस. तिथे त्या ॲलेगोरीमध्ये काय
की एक ख्रिश्चन नावाचा थोडासा आढावा देतो, पण मी त्याच्यामध्ये स्टोरी लिहून आणलेली आहे. हे कागद तुम्हाला देईल, 2-3 पानाची समरी आहे त्या पुस्तकाची. नाही त्याच्या लाईफचीच आहे आणि ते मी आणलेलं नाही वाटतं, ते राहिले. ठीक आहे. सो ही इज रायटिंग अबाउट अ मॅन, म्हणजे जॉन बनियन जेलमध्ये असताना, झोपला असताना त्याला एकदम सुचलं, असं लिहिलंय. आय थॉट अबाउट इट अँड आय स्टार्टेड रायटिंग अबाउट अ मॅन हुज नेम इज ख्रिश्चन. म्हणजे त्यांनी जे लिहिलं त्या नॉवेलला ॲलोगॉरिकल टाईप म्हणतात. ॲलोगॉरी म्हणजे काय, की कॅरेक्टर्स जे आहेत ते एका स्वभावाच्या नावाने ते कॅरेक्टर आहेत. आता फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे विश्वास नाव कॉमन आहे, परंतु तुम्ही बघता तो विश्वास नावाचा माणूस ऍक्च्युअली विश्वासाने वागतो का? नाही. ही जस्ट अ जनरल ऑर्डिनरी मॅन. तुम्ही पाहता एक आहे मगाशी खूप आठवत होते, आता एक नाव समाधान. समाधान नेहमीच अस्वस्थ असतोय, तो नावाप्रमाणे वागतच नाही, राईट. नंतर अजून काय नावं सांगा बरं, अजून ऑनलाईन 1-2 नावं. शांता. शांता एक नंबरची भांडखोर, राईट. नावाप्रमाणे वागू शकणे हे आईवडिलांची प्रांजळ इच्छा असते, म्हणून आईवडील लेकराला पाळण्यातच छान नाव देतात, परंतु ते पूर्ण होऊन काय करणार आहे कोणाला गॅरंटी नसते. परंतु या स्टोरीमध्ये, या नॉवलमध्ये, व्हॉट दिस गाय हॅज डन, ही हॅज यूज दीज नेम्स अँड ही हॅज मेड अ कॅरेक्टर बिहेव बाय द नेम. बघाले. मग ख्रिश्चन या नावाचं व्यक्तीचं नाव आहे ख्रिश्चन. ख्रिश्चन का कोण आहे सांगा बरं? ख्रिश्चन पापी आहे आणि पापाची क्षमा झालेला असा आहे. वी विल ऑलवेज रिमेन सिनर्स बट फॉरगिवन सिनर्स. वी कॅन नेव्हर बी से ओ आय डोंट हॅव सिन. इफ वी से दॅट वी डिसीव्ह आवरसेल्फ, राईट. सो ख्रिश्चन रडत आहे, दॅट्स अ सिन. त्याच्या हातामध्ये एक पुस्तक आहे, ते पुस्तक म्हणजे बायबल त्याच्या हातात आहे. आणि त्यांनी ते वाचत असताना त्याला लक्षात आले की ज्या गावात तो राहतो त्या गावाचं नाव डिस्ट्रक्शन आहे. नरे किंवा औंध तसं नाही, गावाचं नाव डिस्ट्रक्शन आहे. म्हणजे काय, त्या गावाचा नाश होणार आहे. आणि आता मी या गावात राहतोय, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे गावाचं नाव डिस्ट्रक्शन आहे, परंतु आज ह्याच्यात वाचल्यामुळे मला ह्याचा अर्थ कळाला आहे डिस्ट्रक्शन वर्डचा. मी पृथ्वीवर राहतो आहे, आनंद करत आहे, परंतु ह्याच्यात मला कळतं अरे ह्या पृथ्वीचा तर नाश होणार आहे. नवीन स्वर्ग नवीन पृथ्वीबद्दल लिहिलेलं आहे या शेवटच्या पुस्तकामध्ये. इफ दिस इज गोइंग टू बी डिस्ट्रॉइड, मग मी इथे आहे, माझी बायको इथे आहे, माझी लेकरं इथं आहेत, माझा बेस्ट फ्रेंड इथं आहे, अरे हे सगळे मरणार. अँड देन ही स्टार्ट्स क्राईंग. कारण त्याला अजून समजलेलं नाहीये की पाप त्याचा आहे, त्याला फक्त ओझं वाटायला लागलेला आहे, थकायला लागलेला आहे तो. कारण ते पुस्तक त्याला सांगतंय की ये तू डिस्ट्रक्शन लँड मध्ये आहेस. त्याला कळायला तयार नाही काय करायचंय. बायकोला सांगतो, बायको काय बरळायचं असतं, काय पिऊन येतात का काय करतात माहिती नाही, कशाला उगच. आणि असं अस्वस्थ असताना कोण कंट्रोलमध्ये आहे? आमच्या तारणामध्ये, आमच्या चिकाटीमध्ये, आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये कोण कंट्रोलमध्ये आहे? वी स्टडी ट्युलिपमध्ये कोण? परमेश्वर. तो परमेश्वर पाठवतो तिथे एकाच व्यक्तीचं नाव आहे इव्हँजलिस्ट. मग इव्हँजलिस्ट तिकडनं येतो आणि तो त्याला म्हणतो अरे तू रडतो का? किती सुंदर नॉवेल लिहिलं बरं का, खूप सुंदर वाचण्यासारखं आहे. तो म्हणतो मी रडतो कारण हे पुस्तक मी वाचतोय आणि ह्याच्यात सांगितलं की मी डिस्ट्रक्शनच्या लँडमध्ये राहतोय. आणि तो म्हणतो बरोबर आहे, परंतु ह्याच्यातनं सुटका आहे. ते लांबवर गेट दिसतंय का, त्या गेटकडे जा, तुझी सुटका होईल. मग घरी जाऊन सांगतो बायकोला, की परत थट्टा करते. परंतु ते थट्टा करत असताना आता तहान आणि भूक लागलेली आहे. मग अशी आपण ऐकलं, त्या खरी तहान आणि खरी भूक. का? कारण पापाचं ओझं इतकं झालेलं आहे की आता ते असह्य व्हायला लागलेलं आहे. आय मस्ट गेट रीड ऑफ इट. एकदा मुलांना शिकवत असताना सांगितलं काय, की जेव्हा आमच्या शाळेतनं येताना बॅग असते, छान जड बॅग असते, रोज जातो आपण, परंतु एक दिवस कुत्रं मागे लागतं. डॉग कम्स बिहाइंड यू, पळत पळत भुंकत तुझ्या. तुम्हाला पळायचं असतं, तुम्ही कसे पळता? तुम्ही पळायला लागता, परंतु तुम्हाला कळतं की ते ओझं मला पळू देत नाहीये. अँड यू वॉन्ट टू गेट रीड ऑफ इट ॲज क्विक ॲज पॉसिबल सो यू कॅन रन फास्टर. एक्झॅक्टली.
When you know the sin is behind you and Satan is dragging you down, you want to get rid of your sin which is holding it. तो तुमच्यावरती असा धरून बसलेला आहे. आणि मग असह्य झालेला शेवटी इव्हँजेलिस्टचं म्हणणं ऐकतो. जसं नारायण वामनराव टिळकांना काही महिन्या दिवसांपूर्वी बायबल दिलं होतं, ऐकलं नव्हतं, परंतु असह्य झालेले शेवटी ते ऐकून उघडलं आणि ते गेट दिसलं त्यांना. ही स्टार्टेड रनिंग. मग तो पळत जात असताना 2 लोक त्याच्या मागे येतात, कारण बायको म्हणते अहो बघा ते चालले सोडून आम्हाला. मग तिथे आहे एक प्लायबल आणि दुसरं आहे, आता नाव विसरणार आहे सगळ्यांची, नाही प्लायबल अँड चंचलमती. एक जो आहे जो त्याला कोणी कन्व्हिन्स करू शकत नाही, तो अरे तुला बोललो होता ना असा एकदम कडक. नाही नास्तिक नाही, एक नास्तिक पण तो स्वतःचं मत स्वतःच ठरवणार. आणि दुसरा म्हणजे कधी कन्व्हिन्स होऊ शकतो, लगेच कन्व्हिन्स होऊ शकतो. मग हे दोघं म्हणाले त्याच्या बायकोला अहो वहिनी काळजी करू नका आम्ही बघतो. हे दोघं त्याच्या मागे पळत गेले, कारण तो पळत सुटला. तो चालत नव्हता, तो पळत सुटला होता, कारण आता भूक लागली होती, तहान लागली होती. परमेश्वराची इररेझिस्टेबल ग्रेस ओढत होती त्याला. मग हे दोघं पळायला लागले त्याच्या मागे आणि त्याला गाठला आणि त्या सांगितलं अरे तू काय करतोय, घरदार आहे, लोन बिल फेडायचं, काय असं काय देवदेव काय, रिटायर्ड झाल्यानंतरची काम आहे ती सगळी, चल मागे. ऐकलं नाही त्याने, कारण तो रडत होता. त्याच्या डोक्यात नुसतं एक होतं की मला तिथं जायचंय, आय मस्ट गो. आणि मग हा म्हणतो का वेडेपण आहे, मी जावं, मी येत नाही. दुसरा म्हटला अरे हा एवढं जायला लागलाय, काहीतरी नक्कीच यात तथ्य आहे, आय मस्ट फॉलो हिम. मग ते दोघं जातात. पुढे गेल्यानंतर थोड्या वेळातच द स्लाव ऑफ डिस्पॉन्ड म्हणजे एक दलदलीची जागा येते, त्याच्यामध्ये तुम्ही चालू शकत नाही, ती दलदल तुम्हाला ओढायला लागते. म्हणजे विश्वासणाऱ्याच्या आयुष्यात लगेच येणारे प्रश्न, अडचणी, त्याच्याने अरे हा विश्वास मी करतोय ख्रिस्तावरती, पण हे कुठवर जाणार, हे खरं आहे का, शंका. या सगळ्या शंकाने मी असा आतमध्ये पुढे सरकायच्या ऐवजी मी आतमध्ये धसायला लागतो. आणि हे करत असताना तो दुसरा जो होता तोही धसायला लागला. आणि तो म्हणाला अरे हे काय तुझ्या मागे आला तर असल्या गोष्टी, तो भरभर परत मागे पकडून तो निघून गेला. बिकॉज ही वॉज कन्व्हिन्स्ड दॅट इज नॉट फॉर मी. परंतु ख्रिस्ती व्यक्तीला जो काळाच्या पूर्वी निवडलेला होता त्याच्याकडे चॉईसच नव्हते मागे वळून जायची. He cannot, because it is the irresistible grace pulling him, and he stays there, but he cannot move. He cannot move, and comes from there a man called help. माणूस त्याचं नाव help आहे. He comes, he gives him hand and pulls him out. Who sends help? God sends help. आज सगळेच बोलत असताना सांगितलं मी एकाला की यू डोंट वरी, काळजी करू नको कसं मी सांगेल काय करेल, लोक विश्वास ठेवतील का, लोक मला मी वेगळा धर्म विश्वासातला आहे. डोंट वरी, यू आर अ चाइल्ड. तू आपला विश्वास ठेव, परमेश्वर सगळं गोष्ट तुझ्याकडनं करून घेईल, लागणारी सगळी मदत देईल. नवरा पण ऐकेल, मुलं पण ऐकतील आणि सगळे ऐकतील. सो अशी ही स्टोरी आहे. मग तो पुढे जातो. मग पुढे एक वर्ल्डली वाईज मॅन येतो. एक माणसाचं नाव वर्ल्डली वाईज मॅन, जगिक हुशार व्यक्तिमत्व हे त्याचं नाव. आणि मग तो म्हणतो अरे तू कुठं चालला, ते गेटला, अरे इकडनं चालला रस्ता, इकडनं जा. इकडे जाता जाता ते लिगॅलिटी आहेत, दादा लिगॅलिटी, आणि दादा मॉरल हे असतं, आपण म्हणजे कसं लोकांशी बोलावं, वागावं, कसं लोकांना ट्रीट करावं, चांगल्या सवयी, तसा एक व्यक्ती आहे. आणि लिगॅलिटी पण आहे, नियमात ठेवणारा. त्याच्याशी जरा बोलतो, तुम्हाला गाईड करेल, अजून माहिती जा. हा कोण? वर्ल्डली वाईज मॅन. विश्वासणारा. जेव्हा आम्ही विश्वास ठेवायचा प्रयत्न करतो तेव्हा आम्हाला खूप मार्गदर्शन करणारे येऊ शकतात आणि वेगळ्या मार्गामध्ये घेऊन जाऊ शकतात. विल टेक मी टू अ हिलिंग मीटिंग, विल टेक मी टू अ प्रोफेसी मीटिंग, व्हॉट एव्हर. बट तिथे त्यांना गाठतो इव्हँजेलिस्ट, म्हणतो अरे तू इथं कसा आलास, तो रस्ता तो होता ना. Who sends evangelist? God sends evangelist. There are good faithful servants of God all around. आज आपण इथं स्टडी करतोय, आपण सगळे करतोय, उद्या हे लेकरू पुढे गेलं कुठं तर त्याला परमेश्वर तिथं इव्हँजेलिस्ट पाठवेल आणि गाईड करेल तिला. That's how God's work. So I'm going to stop here now. ही स्टोरी खूप सुंदर आहे. मे बी वन डे वी शुड डू अ लिटल डे इव्हेंट फॉर ओनली फॉर जॉन बनियन टू हिअर अबाउट हाऊ गॉड इन दिस कॅरेक्टर्स गॉड shows that I am with you. शांत रहा आणि पहा
मी तुझा परमेश्वर आहे. आमेन. जस्ट क्विकली पुढे अजून ही डन लॉट ऑफ थिंग्स देअर. नंतर त्यांनी स्वतःच्या पत्नीबद्दल पण लिहिलं, पत्नी कशी ख्रिस्ती झाली, मग त्यांनी इव्हॉल्व केलं. बट आय थिंक आय स्टॉप देअर. तो जो चित्रामध्ये आहे पलीकडचा तो ख्रिश्चन, आणि त्याच्या खांद्यावरती जे आहे ते त्याच्या पापाचं ओझ. आणि जेव्हा तो क्रूसखांबाच्या समोर येतो आणि ख्रिस्ताकडे पाहतो तेव्हा ते ओझ ऑटोमॅटिकली सुटतं, खाली पडतं. आणि मग त्याला पांढरा झगा देतात आणि मग त्याचा सुरू होतो परसिव्हिअरन्स ऑफ सेंट्स. मग तो जर्नी कसा आहे, इतकं सुंदर पुस्तक आहे. इट्स जस्ट वी शुड जस्ट रीड इट ऑल टुगेदर. आमेन. मे गॉड ब्लेस अस. एनी क्वेश्चन्स? आहे आहे यात्रेकरूंचा प्रवास. यातनावर विजय. यात्रेकरूंचा प्रवास आपण वाचले, असं त्याच्या खांद्यावर वजन ठेवून खूप सुंदर. त्याचा दुसरा भाग पण आहे ख्रिस्तीना. किती सुंदर आहे ते. त्याचा दुसरा भाग हा, ख्रिस्तीना म्हणजे त्याची बायको. त्याची बायको पण येते बघ, तिचं पण आहे दुसरा भाग. पण ते इंग्लिश मध्ये मराठीमध्ये मिळतं. आपलं पहिलं मराठीमध्ये तेवढंच आहे. वाचली ती आम्ही खूप, म्हणजे 40-45 40 वर्षापूर्वी तरी असं. ते अजूनही म्हणजे एन्करेज करतं. जर म्हणजे बघतो त्याच्यामध्ये, तो एका ठिकाणी जातो, त्या गेटमध्ये एंट्री केल्यानंतर हाऊस ऑफ इंटरप्रिटर, बोधकाच्या घरात तो जातो आणि प्रत्येक रूम मध्ये एक नवीन बोध असतो. त्यातला एक बोध माझ्या डोक्यात खूप बसलं. मी एकदा वाचत होता ना, म्हणजे तो म्हणतो की मी त्या रूम मध्ये गेलो आणि त्या रूम मध्ये मला एक सावली दिसली आणि एक जळणारी भिंत दिसली आणि त्या भिंतीला खूप आग लागली होती. आणि ती आग वाढण्यासाठी ती सावलीत असलेला माणूस सारखा त्याच्यावर ऑइल टाकत होता आणि मला राग आला. मला आवडलं नाही की हा आग बुजवायचं सोडून आग वाढवतोय का. मी थोडा अजून जवळ घेऊन बघितलं तर तो ख्रिस्त होता आणि ते व्यक्तीचं अंतःकरण होतं. आमचं अंतःकरण सतत त्याच्याकरता धगधगत राहावं ही ख्रिस्ताची इच्छा आहे. आम्ही कोमट ख्रिस्ती नसावेत. ही डझंट लाईक कोमट ख्रिस्ती. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी शुड बी दोज फायरी ख्रिश्चन्स. सो या, I would encourage everybody to read the book, but online, any questions, anything, any thoughts? Good. Any questions here? Any thoughts? If I ask, sorry, I used to force you boys in my group. Anyway, we're going to go round table. We got 2 statements to say about what you heard today, but that will be too much to थोडा वेळ जाईल त्याच्यामध्ये. But yeah. प्रत्येकाने 2-2 विचार सांगायचे. काय आज आपण काय शिकलो वर 2-2 मुद्दे सांगायचे. Shall we do 5 मिनिटं लागतील, है ना? तुझ्याकडनं सुरू करायचं? तुझ्याकडनं सुरू करू. आम्ही ऑनलाईन येतो. जर ग्रुपमध्ये इथं विचारू. 1 मिनिट, जरा कॅमेरा नीट करतो. How do I do that? हो हो, ते नाही विचारू आपण, कारण थोडस लवकर संपले वाटतं आज. ओके, आम्ही दिसतोय तुम्हाला? ओके, ग्रेट. ओके, प्रिया गोज फर्स्ट. या, 1 or 2 थिंग्स आज आपण जे ऐकलं त्याच्यात काय गोष्टी डोक्यात राहायचं, जास्त मोठं करायचं नाही, जस्ट स्मॉल 1 or 2 थॉट्स. Do you want to? No? क्या आणखी तुम्ही? जसं ह्याला जॉन बेनेटला जसं जाणीव झाली की मी पापी आहे आणि मला ती तहान भूक असायला पाहिजे, आणि मग ताण भूक ठेवून उपयोग नाही, त्याच्यासाठी झटायला पाहिजे. कारण त्याच्या जर मला तो जीवनाचा मार्ग सापडतो तर तो जीवनाचा मार्ग मला इतरांना दाखवणं पण गरजेचं आहे. आणि आय थिंक तिथे मग ते 5 मध्ये जर आपण वाचलं
त्यांची तहान भागवली जाईल. भागवणारा तो आहे. आणि जिथे खरी तहान लागते, जिथे तहान भागते, तहान भागल्यानंतर काय होतं, तुमच्यामधनं जिवंत पाण्याचे झरे व्हायला लागतात. नॅचरली यू स्टार्ट वर्किंग. आणि ह्याच्यामध्ये खूप मोठा एक प्रश्न म्हणजे पडतो नेहमीच, म्हणजे मला तरी निदान पडतो, जेव्हा मी नेहमी विचार करते, मी आता या रिक्षामध्ये बसलेली आहे आणि मी ह्याला कसं सांगू, तो मला स्टॉप येतो तरी मला सुचत नाही की मी ह्याला कसं सांगावं. तो एक फार म्हणजे चुकीची गोष्ट, म्हणजे आहे, उत्सुकता आहे, सांगायला पाहिजे, त्याला कानावर त्याच्या जायला पाहिजे, पण शेवटपर्यंत आता आपण असं खूप बोलतो, पण ती व्यक्ती हरकत नाही, तो कोणी ब्राह्मण असू दे किंवा तो कुठला तरी जहाल पक्षाचा असू दे, पण त्याला सांगता येण्यापर्यंत काही सुचतच नाही. बरोबर. आणि हाच मुद्दा अंकल मगाशी म्हटले, सुवार्ता कशी कशी सांगितली जाते. विल हॅव स्टडी ऑन दॅट. इट्स व्हेरी हा चॅलेंज तुम्ही सांगताना तुमचा एकच नाही, सगळ्यांचा. आम्ही पण कधी कधी प्रश्न पडतो आणि प्रवासच संपलेला असतो. व्हेरी व्हॅलिड. आणि समजा एखाद्या वेळेस जर अशी व्यक्ती भेटली आणि त्याला सांगितलं, तर ती व्यक्ती या इथपर्यंत मग आपल्याला सांगते, खाली उतरल्यावर माझ्यासाठी प्रार्थना करावं. भले ते हिंदू असू दे किंवा इथं मोठा ते टिळा लावलेला मनुष्य असू दे, आपोआप म्हणजे जर तुम्ही म्हटले जी उकळी फुटती, म्हणजे त्यांना की खरोखर हा कुठंतरी देव त्यांच्या मनाचा तिथं ताबा. असे लोक भेटतात. पण असे लोक आपल्याला, म्हणजे आपली त्रुटी अशी असते की आपल्याला त्यांना सांगता येते. Yes, I think that's what God wants us to practice as a group. It's all about practicing, and it's not, God teaches us beautiful. म्हणजे मला तर युकेच्या ट्रेन मधल्या प्रवासामध्ये असं व्हायचं, पुन्हा कधी तो मला माणूस भेटेल, कारण त्याने मला असा प्रश्न विचारला तर ते उत्तरच देता आलं नाही मला. तो कधी मला भेटला नाही, पण मला प्रश्नाचं उत्तर मिळालं. एक महत्वाचं म्हणजे चिकाटी पाहिजे. जात असताना चिकाटी फारच महत्वाची, आणि त्याच्यामुळं आपल्याला उत्स्फूर्त येतं, म्हणजे सुवार्ता सांगण्यासाठी किंवा जे काय परमेश्वर आपल्याला दाखवतो किंवा काय ते काम करण्यासाठी दाखवतो. तसं नाही का ते आगीमध्ये तो पेट्रोल टाका तुम्ही तसं ते करत राहणं, चिकाटी, आणि ते काम करत राहणं हे महत्वाचं आहे. We should feel really privileged that God has chosen us from before the foundation of this world, because there are so many people in this world, and we should think that why only we have to, why not any other, why don't we belong to any other religion? So we should be really humbled by this, that God has chosen us, and we should be faithful to Him. As you have taken about बन्यांचं सांगत असताना असं आपलं स्वतःच तारणाची त्या प्रवास कसा आतापर्यंत झाला त्याच्यामध्ये ते कसं फिट बसतंय ते खूप आनंद झाला की बाबा आपल्या जीवनात कशी कायम काम करत असतो, कायम अथक काम करतो, कुठंच आपल्याला सोडत नाही, काही होऊ दे आपल्याला सांभाळून बरोबर राखतो. ह्याचा खूपच अनुभव आहे. काही सगळं आपलं चरित्र सांगायचा हा वेळ नाहीये, पण हीच गोष्ट प्रत्येकाच्या जीवनात अशीच घडते, याच्यात काहीच वाद नाहीये. ते खरंच फार सुंदर दाखवलं. आणि परमेश्वराचं अंतःकरण समजून घ्यायचं असेल तर होशिया संदेशाचं पुस्तक वाचा. त्याच्यात परमेश्वराचा, तुम्ही आता जो शब्द वापरला, परमेश्वराचे अथक परिश्रम आपल्या मागे, तो जो आहे तो परमेश्वर सांगतो मी असा आहे, तुम्हाला सारखा माझ्या पंखाखाली घेत असतो. आणखी ह्याच्यात अथक साठी शब्द नाही का, त्याला झोप लागत नाही, वाटेल ते तुम्हाला तो झोपेतही पुरवतो. ते भाषांतर चूक आहे, झोपेतही पुरवतो असं नाही, तो आपल्याला झोप देतो. अच्छा, तो आपल्या, तुम्ही हे बघितलं ना, पंडित मोबाईल त्याच्यामध्ये इंग्लिश भाषांतरात पण तसं आहे, मराठीत एकदम चूक भाषांतर. तुम्हाला लागेल ते झोपेत चुकीचं भाषांतर झालं, आणि लागेल ते कसं झोपेत देतो, त्याचा उपयोग सगळे ह्याच्या प्रॉस्पेरिटी गॉस्पेल वाले वाटेल तशी वचन वापरतात. वचनच तसं नाहीये. त्याच्यात असं म्हटलेलं आहे की तो तुम्हाला झोप देतो, शांत झोप देतो.
व्हेरी गुड पॉइंट. हा, कारण 121 स्तोत्रात ते हा 121 सगळे हे खूप इम्पॉर्टंट आहे ट्रान्सलेशन योग्य असण्याचं. कारण दुसरं प्रेषितांच्या पेत्राच्या पुस्तकामध्ये असले की ताण्या बाळासारखं विश्वासात वाढ नाही, तारणात वाढण्यासाठी निर्यातीची पक्षी हे असं इंग्लिशमध्ये आहे, परंतु मराठी लिहिलं आहे तारणासाठी. तारणासाठी कोणी दूध पित नाही. लेकरू जन्मल्यानंतर दूध पितं, जन्माच्या आधी दूध पित नाही. त्या साठीवरून खूप गोष्टी चुकलेल्या साठी शब्द हो, चुकले ते. फॉरचं भाषांतर चुक त्याला बरेच अँगल्स आहेत. बरोबर. ते साठी न म्हटलं म्हणून पण होतं ना, बरोबर. म्हणून असल्यावर साठी वापरतात, साठी असल्यावर म्हणून वापरतात, चुकीचं होतं. असं चुकतं. आता बरं. भाषांतरच वेगळे. आता माझ्याकडे आहे ना नवीन बायबल, एक बायबल सोसायटीचा, चुकीचं आहे. आता एक मिनिट, फक्त ऑनलाईन बरेच आपल्याकडे जॉईन झालेले आहेत. ऑल द टीम, आय रियली लव्ह दिस टीम हियर. सिस्टर शशी, shall we go from you if you want to just express any one or two points that stayed with you? We just give everybody a chance to speak. I think she's on mute. Somebody else. हा, बोला ऐकतोय आता. मला म्हणजे सगळ्यात शेवटी जे तुम्ही सांगितलं की ती भिंत जळत होती आणि प्रभू येशू ख्रिस्त सतत त्याच्यावर ऑइल टाकत होता. म्हणजे हे प्रत्यक्ष गोष्ट आपल्याला अनुभवायला येते की आपण रोज आणि रोज आपण पवित्रतेकडे जात असतो आणि प्रभुदेव आपल्याला त्याच्यासाठी सहाय्य करत असतो. दॅट हिट्स मी लॉट. या, ऍब्सोल्युटली. आणि त्या पिलग्रिम्स प्रोग्रेस मध्ये त्या इंटरप्रिटर्सच्या घरामध्ये असे बरेच त्याला ते दिसतात चित्र, त्याचा अर्थ तो लिहून देतो. खूप सुंदर आहे तो भाग त्या नॉवेल मधला, बरं का. आपण वी शुड ऑल गो देअर अँड रीड इट. बट थँक्स फॉर शेअरिंग. अमेया. हा, मला दोन गोष्टी खूप कॅरेक्टरिस्टिकली स्ट्राईक झाल्या. एक तर जेव्हा क्रॉसी आंटी बोलल्या की आपण किती पण प्रीचिंग केली तरी आपल्या बिहेवियर मध्ये जर ते नाही दिसलं तर समोरचा व्यक्ती आपल्याला हिपोक्रेट समजेल. आणि हे खूप रिअल आहे आणि हे मी पर्सनली अनुभवलं पण आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी बिहेव अकॉर्डिंग टू व्हॉट वी प्रीच. आणि दुसरं म्हणजे की परमेश्वराने घर नाही बांधलं तर ते सगळे एफर्ट्स व्यर्थ आहेत. तर किती पण आपली इच्छा असली की कोणी वचनावर विश्वास ठेवावं आणि परमेश्वराला स्वीकारावं, इट इज युअर वर्क इज टू जस्ट प्लांट द सीड अँड इट इज होली स्पिरिट्स वर्क टू. जसं कन्व्हिक्शन जो हा शब्द आहे जो पिलग्रिम्स प्रोग्रेस मध्ये खूप म्हणजे द एंटायर थीम ऑफ द बुक इज कन्व्हिक्शन. हाऊ Christian gets convicted as he meets people towards the end. He's fully convicted. So that is a very important point. Great. Thank you so much for sharing that, Ameya. मी तेव्हा जेव्हा चुका चूक काय तुम्ही झुंजून उठणे, उशिराने विसावा घेणे, कष्टाची भाकर खाणे हे व्यर्थ आहे, कारण अशीच तो आपल्या प्रियास झोप देतो. असं झोपेतही ते पुरवतो असं नाही म्हटलं, कारण ते झोपेत देतो म्हणजे मटेरियल झालं. पहिला तो काळजी घेतो तशीच तो तुम्हाला झोप पण देतो असं म्हटलेले. ते तुम्हाला झोपेत देतो असं नाही म्हटलं. त्याचं कारण काय? झोप देतो तुम्हाला, तुम्ही झोपा, कार्य करणारा मी आहे ते कारण असणार. विश्वासाने झोप. असे जे मुद्दे आहेत ना आता हिंदी करतात त्याच्यावर आपली चर्चा व्हायला पाहिजे. बरोबर. आणि मग असं मी काय सांगितलं, नाही ते सुवार्ता आणि आध्यात्मिक. आध्यात्मिक आणि सुवार्ता. हा, तर सुवार्थाच्या पद्धती एवढी एकच आहे का त्याच्यावर पण चर्चा. कारण आणखीनचा प्रश्न त्यालाच लागून होता की हे स्पष्टता की मी रिक्षात येत आहे, मी सुवार्ता त्या 15 मिनिटात कशी देऊ, असं बीज पेरून निघून जाऊ. हे सगळं चर्चा व्हायला पाहिजे. येस, म्हणजे कळेल सगळ्यांना. येस. ऑनलाईन तुम्ही ऐकलं का? फक्त शशी सिस्टर सोडून, कारण ते US मध्ये आहेत, बाकी सगळे आपण पुण्यामध्ये आहोत.
चर्चा होण्याकरता एकत्र रूम मध्ये येणं गरजेचं आहे. सो आय वुड रिअली अपील वन ऑफ द डेज वी ऑल शुड डू दिस इन पर्सन मीटिंग, थोडासा जास्त वेळ देऊन ग्रुप डिस्कशन करू शकतो. बट येस सगळ्यांना उपयोगी पडेल, चर्चा करू आपण तेव्हाच. आता सुवार्थ सांगणे ठीक आहे, दुसरे काय एकदम आठवत नाही आपल्याला, सांगू शकत नाही अभ्यास केल्याशिवाय, नाही का. तर दुसरे जण येतील त्याच्यावर भाग घेतील, त्यांच्यामध्ये आपल्याला पण कळेल. तर सुवार्थ सांग त्याच्या दुसरा प्रश्न मला असा आहे की जेव्हा आपण म्हणतो की पवित्र आत्मा माझ्यामध्ये बसतो, त्याचं काय म्हणजे काय करतो तो बसतो? म्हणजे एक तर पॉइंट क्लिअर झाला की जेव्हा पवित्र आत्मा येतो तुमच्यावर आणि आपण त्याला आपलं जीवन समर्पित करतो, तो आपलं जीवन चालवतो म्हणजे काय करतो त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. कारण काय, वस्तू माझ्यामध्ये तरी पण मी पाप करेल तसं राहतो. परंतु डॉक्टरांना ठीक आहे ते आपण रेफरन्स देऊ, ओंकाराच्या पत्रामध्ये 6व्या असं लिहिलं, 8व्या अध्यायात असं लिहिलं, तसं नाही पाहिजे. प्रॅक्टिकली चर्चा व्हायला पाहिजे. आता तुम्ही सांगितलं भिंतीला हे लागले, रॉकेल होत होतं, पेट्रोल होत होतं, तसं प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे चर्चा. म्हणजे ते आम्हाला सगळ्यांना कळेल एकमेकांना. तर पुढच्या वेळेस मला वाटतं आपण हे सुवार्थाचे प्रकार अजून कसे ते चर्चा करूया. आणि अजून कोणतं मुद्दा माझ्या लक्षात आला त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आता ही लक्षात मी शिवनाला विचारतो, तुमच्या आठवलं की सांगा बरं. अजून एक मला अनुभव आला. मी जेव्हा म्हणते रिक्षावाल्याला, बाबा तुला येशूचं नाव माहितीये? बाई सांगू नका, खूप केलं आम्ही येशूचं, पण आम्हाला काय फायदा झाला नाही. मग अशा वेळेस तिथं काय सांगतो? इट्स ओके, कधीतरी परमेश्वर संधी देईल किंवा काहीतरी बोलेल, नाही सांगता. लोकांना माहिती असतं, पण त्यांना अनुभव असा घ्यायचा असतो की त्यांना त्याच्याकडनं चांगलंच पाहिजे असतं. कारण ज्या रिक्षावाल्याला मी भेटले, त्याची रिक्षा गेली, त्याच्या बायकोला भूत लागलेलं होतं, ती काय बरी होत नव्हती, ती दर 8-10 दिवसांनी ऍडमिट व्हायची. त्याच्यासाठी म्हणजे त्याला ती रिक्षा बंद करावी लागायची, भाड्याची रिक्षा म्हणजे जी घेतलेली असायची ती, त्याचे पैसे थकवायचे. आणि ती बाई कॉमन हॉस्पिटलला म्हणजे ससून सारख्या हॉस्पिटलला ऍडमिट व्हायला तयार नाही, तिला स्पेशलच म्हणजे हॉस्पिटल लागायचं. म्हणजे आणि ह्या हेतूनी तो येशूकडे गेला होता. कारण त्याला सांगणारे किंवा खडकीमध्ये असं असते, जा तिकडे म्हणून जाईल तुला, सांगणारे पण असे आहेत ना. त्यामुळे त्यांना ते वचन शिकवणारे, वचन सांगणं, हा प्रॉब्लेम मेजर आहे. त्यामुळे तुम्ही सांगू नका. सियोना, do you want to go? ना म्हणजे do you want to speak? हा दादा चालेल, नाहीतर हा चालेल, I'll go next. तर हे होतं की अंटिल देवप्पा आपल्याला जागा करतो, आपल्याला आपल्या पापांची जाणीव नाही होत, तोपर्यंत आपण डेड आणि डिसिव्हडच असतो. की कन्सिडर केलेला असतो दॅट बिकॉज वी आर ख्रिश्चन्स आपल्याला स्वर्ग भेटेल. तर देवप्पा इज हँड इन आवर सॅल्वेशन, म्हणजे त्याचाच एकट्याचा हात आहे. इट इज ओनली बिकॉज ही मेक्स अस रिअलाइज वी आर सिनर्स, आपण आपल्याला कळतं. आय थिंक देयर वॉज अ व्हेरी वन स्ट्रायकिंग थिंग, म्हणून मी त्या ब्लॉकला ऑरेंज कलर दिला होता हायलाइट करायला. ही वॉज गोइंग टू द चर्च बट ही हॅड नो पीस. दॅट रिलेशन establishes when God reconciles us to himself. He does that. आणि जेव्हा ते होतं तेव्हा आम्हाला रूढी परंपराच्या ख्रिस्तीत्वामध्ये शांतता मिळत नाही. इट्स अ साइन, इट्स अ काइंड ऑफ इंडिकेशन, symptoms that we should be watchful about. Yeah, if God is doing something in our life like that, then we should allow to get ourselves to get closer to the reality that God is showing. But yeah, I think that's, so thanks for sharing that. Very good. उपासना. हा दादा, म्हणजे मला जे समजलं की आपण जे आपलं पापाचं ओझं घेऊन देवबापाकडे जातो आणि म्हणजे कितीही अडखळण आली, कितीही आपल्याला म्हणजे काही
अडखळा येत असेल तरी आपण वचनाचा अभ्यास करून, जे काही सुवार्थ सांगून, जे काही आपण शास्त्राकडे वळून जेव्हा आपल्याला देवबाप्पा भेटतो, तेव्हा आपलं जे काही पापाचं ओझ आहे, जे काही आपलं जड अंतकरण आहे, ते देवबाप्पा जाणतो की आणि आपल्याला सहाय्य करतो त्या पापामधून बाहेर येण्यासाठी. आणि सुवार्ता, जसं आंटीने प्रश्न विचारला होता, तुम्ही सांगितलं की जे काही बी आपण पेरतो, की काही बी चांगल्या ठिकाणी पडतील, काही देवबाप्पाचं दृष्टांत सांगतात की काही वाटेवर पडले ते पक्ष्यांनी खाऊन टाकले, तर काही जे चांगल्या जमिनीत जे हे झाले त्याचं 100 पट पीक आलं. तसंच आपण सुवार्थ लोकांना सांगत राहायचं, आपल्याला जे काय समजतंय, जे काय देवबाप्पा आपल्याला जे काय आपल्या आयुष्यामध्ये आपण देवबाप्पाकडून शिकतो, देवबाप्पा आपल्याला प्रत्येक शब्दानुसार बायबलच्या गाईड करत असतात, त्यानुसार तसं आपण सुवार्थ सांगतच राहिलं पाहिजे इतरांना आणि त्यानुसार वागलं पण पाहिजे. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि एक गोष्ट की जेव्हा पापाचं ओझं जाणवतं तेव्हा शोध घ्यायला लागतो, स्वतःच्या डोळ्यावर त्याला सापडत नाही, तर परमेश्वर पिता त्याला क्रूसखांबाकडे घेऊन जातो. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, आय थिंक योहान 4:16-66 मध्ये की येशू ख्रिस्त म्हणतो की प्रत्येक एक जो परमेश्वर पिता माझ्याकडे घेऊन येईल त्यातल्या एकाला मी हरवणार नाही. So God takes us to the cross. Okay, I think we got someone, Seema Pawar. Sister, if you want to speak up. I think she's on mute. I'm trying to. Okay. Anything you want to express? खूपच सुंदर त्यांची टेस्टिमनी सांगितली जॉन, आणि त्यांचं पण म्हणजे फुल हाऊ लॉर्ड टचेस अस, अनलेस द लॉर्ड टचेस अस. लहानपणापासून संडे स्कूल मध्ये मी म्हणजे माझ्याबद्दल जे अनालाइज केलं याच्यानंतर हे ऐकून, ते लहानपणापासून संडे स्कूल, चर्च, हे ते, पण जेव्हा माझ्या स्टाफ रूम मध्ये माझ्या शेजारी एक सिस्टर सिल्वी बसायची, ती एका बिलीव्हर चर्चला जायचे, अबंडंट लाईफ चर्चला. तर ते पास्टर मुस्लिम कन्वर्ट होते तिचे, आणि ती जेव्हाही मला मी आपल्या चर्चमध्ये ऐकलेलं तिच्यासोबत शेअर करायची, आणि ती स्वतः जे ऐकलं ते शेअर करायची, अँड दॅट रिअली ब्रॉट मी क्लोज टू गॉड. तर ते जशी काय परमेश्वराची वेळ होती ती आजपासून 20 वर्ष किंवा 22 वर्ष आधीची गोष्ट आहे. आणि आम्ही स्टाफ रूम मध्ये आम्ही जेव्हाही वेळ मिळायचा फ्री पिरियडला आम्ही शेअर करायचो एकमेकांसोबत. आणि खरंच ते अनटिल अँड अनलेस द होली स्पिरिट कन्व्हिक्ट अस, आणि आपल्याला सांगत नाही, आपल्याला आपले पाप दाखवत नाही, तोपर्यंत आपण ती प्रोसेस आहे मोठी लांब, तोपर्यंत आपण परमेश्वराच्या भयामध्ये आणि त्याच्या ऑनेस्टली त्याचे जे आज्ञा आहे त्या पाळण्यामध्ये आणि ठेवण्यामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये तोपर्यंत आपण करू शकत नाही. थँक्यू. थँक्यू. ऍब्सोल्युटली. मागच्या आठवड्यात आपण बघितलं होतं इब्री लोकांस पत्र, त्याचा 6वा अध्याय 5 ते 8 वचनं बघितली होती, आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की वी आर सपोज टू बी ग्रोईंग इन आवर फेथ. तारण मिळालं, तारणाची शाश्वती मिळाली, वाचलो, ख्रिस्ती झालं, पण तिथून पुढचा प्रवास म्हणजे या ख्रिश्चनचा जो स्क्रीनवरती दिसतोय त्या नॉव्हेलमध्ये त्याचा प्रवास क्रूसखांबापर्यंत, आणि क्रूसखांबापासून प्रॉमिस लँड पर्यंत, त्या नदीला क्रॉस पर्यंत तो जो प्रवास म्हणजे पिलग्रिम्स प्रोग्रेस, प्रवासाचा प्रोग्रेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला वी मस्ट चेक our own life. Am I growing
is my graph going up? Yes, up and downs asतात, but overall we must try to grow in our faith. But praise God, thank you so much everybody online for sharing. Really appreciate taking part. आणि इथे देखील आपण संपूया आजचा स्टडी. आंटी प्रार्थना करता तुम्ही. चरणाची येतो. युगारंभापूर्वीपासून अल्फा आणि ओमेगा पर्यंतची सुरू होऊन ओमेगा पर्यंत जाणारी वाटचाल ही आम्हाला कशा प्रकारे चालवते याविषयीचे काही मुद्दे आम्ही पाहत असताना हे आज आम्ही पाहिलं की आमचं तारण कसं तू केलं, त्याची तू कशा रीतीनं सांगता करणार आहेस तुझ्यामध्ये सर्व काळाच्या जीवनामध्ये. हे प्रभू पाहत असताना आमच्या जीवनामध्ये जे केलेलं कार्य प्रत्येकाच्या इथं ज्यांनी शेअर केलं त्या सर्वांच्या बाबतीत तुझे आम्ही उपकार मानतो प्रभू, की तू आम्हाला निवडलंस, युगारंभापूर्वी निवडलंस, तुझ्या वेळेला तू आम्हाला पाचारण केलंस आणि आम्हाला जिवंत केलंस आणि आमचा आत्मा जिवंत आहे त्याचं तारण केलंस आणि आम्हाला पवित्र ठरवलंयस आणि आम्हाला रोजच्या जीवनामध्ये पवित्र जीवन जगण्याकरता चालवत आहेस. याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो आणि एक दिवस तू आमचं गौरव करणार आहेस आणि तुझ्या बरोबर जे वारसत्व तुझं आहे त्यामध्ये वाटेकरी करून घेणार आहेस. याबद्दल पण आम्ही तुझे उपकार मानतो. 1000 वर्ष तुझ्या बरोबर आम्ही राज्य करणार आहोत. ह्या सगळ्या ज्या देवा आशा दिलेल्या आहेस, आशीर्वाद तू आमच्यासाठी अभिवचनांद्वारे राखून ठेवलेले आहेस, त्या सर्वांबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. या सगळ्या अल्फा ओमेगाच्या इतिहासा कालरेषेवर जी तुझी माणसं देवापा आमच्या पूर्वी होऊन गेली आणि हा सगळा विश्वास आमच्यापर्यंत दृढ राखला जावा, वचनात काही भेसळ होऊ नये आणि ते अगदी निर्भेळ असं वचन आमच्यापर्यंत पोचावं, निर्मळपणे ते पोचावं, तसंच्या तसं आम्ही ते घ्यावं आणि ते आम्ही स्वीकारावं आणि खोट्या शिक्षणात आम्ही वाहत जाऊ नये. म्हणून तू केवढा मोठा देवापा एक प्रकल्प चालवलास प्रभू या लोकांच्या द्वारे. म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. तुला खरंच काही म्हणजे काहीच अशक्य नाही. तुझं वचन राखणं, आमचं जीवन राखणं, आमचं तारण करणं, आमचं तारणही राखणं, ते अखेरपर्यंत नेणं, तुझ्या निवडलेल्या सगळ्यांना तुझ्या राज्यामध्ये आणणं, हे सगळं तुला अशक्य नाही आणि सर्व जगाचं तारण करणं सुद्धा तुला अशक्य नाही. पण देवापा आम्ही आमची स्वतःची इच्छा जी आहे ती तुला जोपर्यंत या अहमपणामुळे सरेंडर करत नाही तोपर्यंत अनेक लोक या निवडलेल्यांमध्ये येऊ शकत नाहीत. हे देवापा ही गोष्ट मात्र तारणाला अडखळण असणारी अशी आहे आणि सैतानाने त्यांचे डोळे अंध केल्यामुळे ते त्यांना दिसत नाही अशी आहे. तरी देवापा तू त्यांना संधी देतोस. ती संधी त्यांनी घ्यावी आणि स्वीकारावं अशी तुझ्या आम्ही विनंती करतो. आमच्या जवळपासचे आमच्या अगदी निकडचे लोक सुद्धा काही आम्ही असं पाहतो की त्यांनी अजून तुला संपूर्ण समर्पण केलेलं नाहीये आणि म्हणून तुला विनंती करतो देवापा सगळ्यांनी आपलं खरोखरच समर्पण करून ही जी ख्रिस्ती वाटचाल आहे ती त्या ख्रिश्चन मनुष्याप्रमाणे अखेरपर्यंत आनंदाने तुझ्यापर्यंत न्यावी. म्हणून देवापा सगळ्यांना तू ती भूक तहान वाढव आणि तुझ्यामध्ये तू आम्हाला सर्वांना जिवंत ठेव आणि तुझी सुवार्थ सांगण्याचे जे काम तू आम्हाला दिले त्यावर एवढी चर्चा झाली की ते आम्हाला करण्यासाठी तू आम्हाला पाचारण केलं, तेच आम्ही करायचं हे आज वचनात आम्ही पाहिलं. ते आम्ही करतच राहावं. जसं पौलानी काही येवो, वादळ येवो, वारं येवो, तुरुंग होवो, हाणमार होवो, रक्त सांडो, काही पण होवो, त्यांनी कशाची पर्वा, तो एकटा असो, त्याच्यावर कोण असो कोण नसो, तरी त्यांनी देवापा ते काम तो करतच राहिला, अखेरच्या क्षणापर्यंत करत राहिला. असं मन देवापा तो आम्हाला दे की आम्ही तुझ्यावर अशी अखंड प्रीती करत शेवटपर्यंत मुखातून तुझ्याविषयी सांगत राहावं, बोलत राहावं, प्रत्येक संधीचा वापर करत राहावा. ती संधी तू दाखवावीस म्हणून तुझ्याकडे जागरूकपणे मागत राहावं. म्हणून आम्हाला सहाय्य कर. यावर जी पुढे चर्चा आम्ही करणार आहोत त्यासाठी आम्हा सर्वांची मनं तयार कर, प्रश्नांसाठी आणि उत्तरांसाठी, अभ्यासासाठी, स्वीकारण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी आणि आचरणात आणण्यासाठी अशी आम्ही तुझ्या विनंती करतो. प्रभू अतुलला तू वापरून घेतोस, त्याच्या बिझी लाईफ मध्ये तू त्याला मदत तयारी करायला मदत करतोस म्हणून तुझे आम्ही उपकार मानतो. दे बाबा त्याला शक्ती दे, सामर्थ्य दे, त्याच्या कामात पण तू त्याला यश दे बाबा आणि संपूर्ण कुटुंबाचा वापर प्रभू तुझ्या गौरवासाठी व्हावा अशी दया तू कर. ते जे काही काम आपल्या हातात घेतील ते सिद्धीस ने असं तुला आम्ही विनंती करतो रे बाबा. जसं यहोशुआला तू म्हटलास
नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून कदापि ढळू नये. त्यात जे काही लिहिलंय ते तू मान्य करून पाळावे, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होऊन तुला यशप्राप्ती घडेल. मी तुला सांगितले ना, खंबीर हो, हिंमत धर, भिवू नको, घाबरू नको, कारण मी तुझ बरोबर आहे. ते बाप्पा, जसा तू आमच्या सर्वांबरोबर आहेस तसाच तू अतुल बरोबर पण आहेस. त्याच्या कामात पण तू राहणार आहेस. त्याला सर्व या अभ्यासासाठी लागणारी शक्ती देणार आहेस. त्याचं आयोजन करायला पण तू त्याला शिकवणार आहेस, मार्गदर्शन करणार आहेस. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद करतो. पुढचा अभ्यास सुद्धा देवापा तूच आमचा विशेष आशीर्वादाचा कर, आणि विशेष म्हणजे आमची फिजिकल सहभागिता जास्त वाढावी यासाठी पण आम्ही तुझ्याजवळ मागतो. अनेक तरुणींनी आम्हाला जॉईन व्हावं म्हणून त्यांना इच्छा द्या अशी तुला विनंती करतो. त्यांना भूक आणि तहान त्याची प्रज्वलित कर असं तुला आम्ही विनंती करतो. देवापा, ही प्रार्थना ऐकलीस म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. आम्हाला सर्वांना तू इथं येणाऱ्यांना सुखरूप आणलंस, तसेच त्या सुखरूप नेणार आहेस याबद्दलही तुझी स्तुती करतो. आम्हाला सर्व ट्रॅफिक मध्ये सांभाळतोस, सर्व आजारामध्ये सांभाळतोस म्हणून तुझे उपकार मानतो. चिका विका काय काय सुरू झाले असं आम्ही ऐकतो, पण आमच्यासाठी ते काहीच नाही, कारण तू काही आलं तरी आम्हाला सांभाळतोस, त्यातून बाहेर काढतोस, म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो. देवापा, सर्व काही तुझ्या हातात आहे आणि आम्ही तुझ्या हातात आहोत, म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. जे आमचे दूरवर सगळे आहेत, अमेरिकेमध्ये आमचे बहीण भावंड आहेत आणि इथं जे आहेत, ते सर्व तुझ्या हातामध्ये देतो. जे आता आमच्या बरोबर आहेत पण फिजिकली नाही, त्यांच्यावरही तू आपला आशीर्वाद पाठव. त्यांच्या सर्व गरजा तुझ्या भरपूरतेतून पुरव, आणि आठवडाभर प्रभू तुझ्याशी धरून राहून तुला संतुष्ट देणारे वाटणारे जीवन जगायला, आणि मुख उघडून तुझ्याविषयी संधी मिळेल तेव्हा बोलायला सगळ्यांना सहाय्य कर. आणि त्यांनी ती प्रयत्न करत राहावं या आठवड्यामध्ये हा तुझ्याविषयी बोलण्याचा. म्हणून सगळ्यांना तू धैर्य दे, धाडस दे, शक्ती दे, ओठांना स्पर्श कर. येशूच्या नावानं मागते म्हणून ताई. Okay. Thank you so much, everybody. Thank you, Dada. Bye. Thank you, everybody. Good night. Bye-bye. Bye. थँक्यू ब्रदर. गुड नाईट. गुड नाईट. या Bye. Good night. या Yes. दादांना सलाम सांगा आमचा. येस शुअर. येस. ओके. बाय.